सो माझा टाईम जात नव्हता म्हणून मी मोबाईलला फेसबुक सुरू केलं होतं. थ्रू माझी श्रीधर माने यांच्यासोबत ओळख झाली होती. फर्स्ट कॉलमध्येच कुठलाच मुलगा कुठल्या मुलीला प्रपोज करत नाही लग्नासाठी. तर तो मला बोलला की मी तिथे मॅनेजर म्हणून पोस्ट आहे माझी 35,000 सॅलरी आहे आणि प्लस मी तुला खूप सुखात ठेवू शकतो. माझं स्वतःचं घर आहे, माझं 3 मजली बिल्डिंग आहे. मग अचानक माझा त्याचा एक फ्रेंड होता जो माझ्या फेसबुक लिस्टमध्ये होता आणि म्हटलं बरं इन्क्वायरी काढ ना त्याची काय आहे. अगं त्याचे पप्पा 6 महिने झाले डेथ झाली त्याच्या पप्पाची. मला त्या मुलाची एकच गोष्ट आवडली होती की तो निर्व्यसनी होता. त्याला कुठलाच शौक नव्हता. म्हणजे माझ्यापेक्षा एजनी मोठ्या लेडी तिथे जॉब वर्किंग होत्या. "सोनाली पुणे सिटी छान नाही बरं. तुझ्या नवऱ्याचं काहीतरी असेल तिथे सो म्हणून तो तुला इग्नोर करतोय आणि तुला येऊ नको बोलतो." म्हटलं, "नाही, असं काही नसते. तुम्ही काही पण माझ्या मनात भरवू नका." म्हटलं, "असं काही नाही आहे आणि तुम्ही मला काही सांगू नका." म्हटलं आणि असंच चुकून त्याच्या एका मित्राचा नंबर माझ्याकडे आला अविनाशचा. म्हटलं, "अविनाशदा सांगता का मला जरा स्टोरी काय आहे? तो खरंच रूम बघतोय का?" कुठेच रूम बघत नाहीये आणि ॲक्चुअली त्याला तुम्हाला इथे आणायचंच नाहीये." म्हटलं, "राव हे D23 काय लिहिलं? तुझी तर ऑक्टोबर 23ला बर्थ डेट आहे ना?" "अगं नाही, हा डी नाही, हा ओच आहे. ओ आहे." त्याची पॅन्ट घेतली धुवायला. मला सवय आहे पॅन्टमध्ये काय काय चेक करायचं. तेव्हा मला त्यात दिव्या पवार नावाच्या मुलीचा फॉर्म सापडला आणि बरोबर तिची डेट ऑफ बर्थ होती 23 जुलै 2000. डाऊट म्हटलं, "राव प्लीज सांग ना मला, काहीतरी शिस्त रे," म्हटलं, "तुझं आणि काहीतरी दिव्याचं आहे रे, सांग ना." मग तो फुटला. "हो, माझं आणि दिव्याचं खूप प्रेम आहे. मी खूप प्रेम करतो आणि मला लग्न पण करायचे तिच्यासोबत." बापरे! मग म्हटलं, "तुला दिव्यासोबत लग्न करायचंय? मी कोण आहे मग? माझी मुलगी कोण आहे?" पण तो घरी आला. त्याच्यानंतर म्हटलं, "हे धागे सोड," म्हटलं, "मला हे बघायचं आहे धागे तू का बांधतो?" दिव्या नावाचा टॅटू होता. इव्हन त्याने माझ्या मुलीसमोर मला मारलेलं आहे, म्हणून माझी मुलगी त्याच्याकडे जायला अजूनही घाबरते. तर असंच अचानक काय झालं, तो झोपला होता आणि मी त्याचा मोबाईल घेतला. मोबाईलवरून Instagram बघितलं. ते Instagramमध्ये हायलाइट्समध्ये नंदिनी नावाच्या मुलीसोबत फोटो सापडला. चिटकून एकदम असा गळ्यामध्ये आणि हॅशटॅग नंदिनी. म्हणजे त्याने ज्याच्या घरामध्ये खाल्लं त्याच्यासोबतच छेद केलं. एक्झाम्पल दिव्याचे वडील त्याला मुलगा मानायचे, तर दिव्याच्या वडिलांच्या मुलीसोबतच त्यांनी लफडं केलं. प्लस जयंत सलूनच्या ओनर त्याला सख्ख्या भावाच्या वरचा दर्जा देत होते. त्यांनी त्याचे Google Payचे सगळे ॲक्सेस त्याच्या हातात दिले. त्यांनी त्याचा फायदा घेतला आणि 4 ते 5 लाख रुपये त्याच्या अकाउंटमधून लंपास केले. त्यांच्याकडे सॅलरी करायला पेमेंट नव्हता एम्प्लॉईची. आम्ही असंच मालवणला गेलो आणि तेव्हा माझी भिशी पण संपली होती. 5 ग्रामची मी अंगठी केली होती 42,000ची. म्हणून मी ती माझ्या बॅगमध्ये ठेवली, ट्रॉली बॅगमध्ये. आम्ही दुसऱ्या दिवशी दोघंही आलो. दुपारी येते आता आपल्याला हौस असते आपण काहीतरी नवीन बनवलं, मैत्रिणींना दाखवावं आपण. बरोबर. बघते तर काय त्याच्यात माझी कानातलं पण नाही आणि माझी अंगठी पण नाही. रामनानी सरळ सांगितलं, "ती तुमच्या नवऱ्यानेच नेली सोनं" म्हणून. ते तर झालं, त्याच्या पुढची तर स्टोरी याच्यापेक्षा पण डेंजरस आहे. तर नमस्कार मित्रांनो, द लाईफ स्टोरी पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा मित्र विशाल आणि आज आपल्याकडे एक नवीन पाहुणे भेटायला आलेले आहेत. ते Google फॉर्म भरून आलेले आहेत आणि तुम्हालाही तुमची गोष्ट शेअर करायची असेल, तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपण Google फॉर्मची लिंक दिलेली आहे. तर तो भरा. आम्ही तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करू. तर भेटूयात आजच्या आपल्या नवीन पाहुण्यांना. नमस्कार मॅम. नमस्कार सर. काय नाव तुमचं? सोनाली श्रीधर माने आणि लग्नाआधीचं नाव सोनाली महादेव गजबी आहे. अच्छा. कुठून आलात तुम्ही? सर मी आता तर सध्या पुण्यातूनच आलेले आहे, कारेवाडी फाट्यामधनं हं, हं. आणि प्रॉपर मी तशी इचलकरंजीची आहे, म्हणजे माझं सासर इचलकरंजी आहे. अच्छा. बरं, काय अनुभव शेअर करायचे आहेत तुम्हाला? मला माझ्या लाईफमध्ये ज्या काही गोष्टी 8 इयर्समध्ये घडून गेलेल्या आहेत, माझ्या हसबंडसोबत लग्न केल्यानंतरच्या, ते सर्व अनुभव मला इथे शेअर करायचे तुमच्यासोबत. बरं. नक्कीच. काय-काय अनुभव आहेत? म्हणजे लग्नाच्या आधीपासून म्हणजे माझ्या नवऱ्यासोबत झालेली माझी ओळख, तो माझ्यापासून मिसिंग पर्यंतची स्टोरी ती मला म्हणजे सर्वांपुढे मांडायची आहे. बरं. तर गोष्ट कशी स्टार्ट झाली? हां. मी कॉलेजला होते. एम-एस-डब्ल्यू लास्ट इयर माझं सुरू होतं 2017मध्ये. एम-एस-डब्ल्यूचं लास्ट सेम सुरू होणारच तितक्यात माझा 3 फेब 2017ला खूप मोठा भयानक ॲक्सिडेंट झाला होता. त्या ॲक्सिडेंट दरम्यान मला क्लॅव्हिकल फ्रॅक्चर झालं होतं राईट शोल्डरला. सो तर माझा टाईम जात नव्हता. मी बेड रेस्ट होते. 3 मंथ्स मला बेड रेस्ट सांगितलेला होता. सो माझा टाईम जात नव्हता म्हणून मी मोबाईलला फेसबुक सुरू केलं होतं. तर फेसबुकमध्ये मी माझा टाईम घालवायची, तर त्या फेसबुक थ्रू माझी श्रीधर माने यांच्यासोबत ओळख झाली होती बरं. आणि
जशी माझी त्यांच्यासोबत ओळख झाली, तर फर्स्ट कॉलमध्येच कुठलाच मुलगा कुठल्या मुलीला प्रपोज करत नाही लग्नासाठी. बट त्यांनी मला फर्स्ट कॉलमध्येच विल यू मॅरी मी म्हणून असा कॉल केला. माझा म्हणजे बोलणं झालं सुरुवातीला त्या हं. डेमध्ये आणि त्याच डेमध्ये नंबर एक्सचेंज झाले आणि त्याला मॅरेज करणार का असा मेसेज केला. म्हणजे पहिल्या दिवशीच मेसेज. पहिल्याच दिवशी चॅटिंग झाली, पहिल्याच दिवशी नंबर एक्सचेंज झाले आणि त्याच दिवशी त्याने मला असं बोलला. त्याच्यानंतरनं मला म्हणजे त्यात चुकी थोडी माझी पण होती, की फर्स्ट डेलाच विश्वास नव्हता ठेवायला पाहिजे. तरीसुद्धा मी विश्वास ठेवला त्याच्यावर आणि त्याच्यासोबत बोलत गेली. मग त्याने माझ्यामध्ये विश्वास निर्माण केला, की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी असं आहे, तसं आहे. खूप काही गोष्टी सांगितल्या. त्याने सुरुवातीला मला सांगितलं, की तो CCDला कामाला होता लग्नाच्या आधी. तर तो मला बोलला, की "मी तिथे मॅनेजर म्हणून पोस्ट आहे माझी. माझी 35,000 सॅलरी आहे आणि प्लस मी तुला खूप सुखात ठेवू शकतो. माझं स्वतःचं घर आहे. माझं 3 मजली बिल्डिंग आहे. प्लस माझं किराणा दुकान आहे. किराणा दुकान पप्पा चालवतात. माझी मम्मी गव्हर्नमेंट नोकरीला आहे. माझ्या फॅमिलीमध्ये माझा भाऊ आणि माझी वहिनी असं आहे. अशी माझी फॅमिली आहे." तेव्हा मला हे माहिती नव्हतं, की त्याच्या फॅमिलीत नक्की इतके मेंबर आहेत का? मी ट्रस्ट केला. पण बेसिकली झालं काय आहे, त्याचाच एक मित्र माझ्या Facebook फ्रेंड लिस्टमध्ये माझा फ्रेंड होता. त्याचं नाव नाही घेणार मी ते. मग मी त्याला अचानक म्हणजे आमचं बोलणं सुरू होतं असं 1-2 महिन्यामध्ये. तरी पण मला ना थोडं काहीतरी खटकत होतं, काहीतरी चुकीची माहिती येते माझ्यापर्यंत. आम्ही एखादी महिना बोललो आणि मग पहिले तर 1 महिना बोललो आम्ही. मग तो म्हटला मला, "तू मला भेटायला ये." मी बोलले, "मी मुलगी आहे. मी नागपूरची बेसिकली आणि तो आहे इचलकरंजीचा." मी म्हटलं, "मी इतक्या लांब मुलीच्या जातीने येणं शक्य नाही. तुला भेटायला यायचं असेल तर तू ये." मग तो म्हटला, "मी एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे. मी बाय बस नाही येऊ शकत. मी ट्रेननी पण नाही येऊ शकत. मला फ्लाईटने यावं लागेल आणि एक काम करते का, तू माझी फ्लाईटची तिकीट बुक करते का?" मी म्हटलं, "माझ्याकडे तर सध्या पैसे नाही, पण मी मॅनेज करू शकते. तुझं येण्या-जाण्याचं तिकीट मी बुक करते." मग मी काय केलं, त्याचं फ्लाईटचं तिकीट मुंबई टू नागपूर आणि नागपूर टू मुंबई बुक केलं आणि मी स्वतः फ्लाईटचं तिकीट बुक केलं आणि त्याला नागपूरला बोलवलं. तो त्याच्या घरी काही न सांगता माझ्याकडे निघून आला आणि निघून आला, मला भेटला. मला म्हणजे तेच व्ही-आय-पीपणा, मोठेपणा असं दाखवलं त्याने माझ्यापुढे. म्हणजे असं दाखवत गेला मला, मी फसत गेले. कारण मला सावत्र आहे. मला लहानपणापासून आईचं एवढं प्रेम मिळालं नाही. इव्हन मला फॅमिलीचं पण नाही मिळालं. सो मी कॉलेजला नागपूरला हॉस्टेललाच होते समाज कल्याणच्या. सो तर कोणाचं तरी प्रेम हवं असतं आणि त्यात त्यात माझा हात फ्रॅक्चर झालेला, माझा हात काम नव्हता करत. तर असं मी त्याच्या प्रेमामध्ये म्हणजे तो जसं-जसं दिवस चालले तसं-तसं मी त्याच्या प्रेमामध्ये जात गेले आणि मला पण प्रेम व्हायला लागलं. मग विश्वास पटत गेला, की हां, बाबा काहीतरी आहे या व्यक्तीमध्ये, आपण विचार करायला पाहिजे. आणि तेव्हा त्यांनी मला त्याची डेट ऑफ बर्थ पण नव्हती सांगितली. तो किती मधला आहे आणि मी किती मधली. मी माझी पूर्ण माहिती जी होती हुबेहूब खरी जी सत्य होती, ती सर्व एक्सप्लेन केली होती त्याला. त्याला काहीच प्रॉब्लेम नव्हता. तरी म्हटलं आणि तो थोडा दिसायला हँडसम होता. असं नाही की वाईट होता. दिसायला छान होता. तरी मी विचार करायची, एवढ्या छान मुलाला मी कशी आवडली असणार? हा मला प्रश्न सारखा भेडसावत होता. एकदा तो नागपूरला आला आणि असंच आम्ही पिझ्झा हटला बसलेलो, तरी त्याच्या आईचा कॉल आलेला, की "बघ बरं, तू लग्न कर, पण महाराजची मुलगी करू नकोस." म्हणजे त्यांनी 96 कुडी मराठा होते आणि बरं. फोन स्पीकरला होता. मीच फोन म्हटलं, "अरे, तुझी आई तर अशी बोलते आणि तू कसं काय माझ्याशी लग्न?" "ते बघून घेऊ आपण आईला." आणि त्याची आई विचारते त्याला, "तू कुठे आहेस?" तर तो सांगितलं आणि नागपूरमध्ये. तो बोलतो, "मी पुण्यात आलेलो आहे एका फंक्शनला. मला यायला 4 दिवस लागतील." मी तर ₹6,000 खर्च करून त्याचं येण्या-जाण्याचं फ्लाईटचं तिकीट बुक केलेलं होतं. त्यानी घरी सांगितलं नव्हतं. हॉटेलचा खर्च त्याने त्याचा स्वतः केला कारण नागपूरमध्ये हॉटेलवर तो एकटा राहिलेला. मी माझ्या समाज कल्याणच्या हॉस्टेलवर सो मी कुठे जाऊ नव्हती शकत. पण दिवसभर मी त्याच्यासोबत टाईम स्पेंड करायची. म्हणजे इकडे फिरू दे, तिकडे असं त्याला मी पूर्ण फिरवलं, पूर्ण नागपूर मग तिथला दाखवलं. जो काही खर्च आहे तो तुम्हीच करायचा? तो नाही, तो त्यानी केला. फक्त फ्लाइटचं तिकीट तेवढं मी काढलं. इव्हन मग जाताना आईचे सारखे फोन येत होते ना, "तू ये लवकर घरी, तू कुठे आहेस?" आईला डाऊट येत होता त्याचा. तर त्यांनी काय केलं, जाताना तो फ्लाइटनी नाही गेला. तो म्हटला आईचे फोन येतात, तर तो 2 डेज आधीच तो माझ्याकडून ट्रॅव्हल्सचं तिकीट बुक केलं आणि ट्रॅव्हल्सनी गेला. अच्छा, तुमच्याकडूनच करून घेतलं. माझ्याकडूनच तिकीट बुक केलं हं. आणि ट्रॅव्हल्सनी गेला. जेव्हा पण त्या दरम्यान तुम्हाला असं नाही वाटलं का, की त्याची चौकशी करावी किंवा तो हां, एवढ्या लांब. सांगते ना. मग पुढे काय झालं, मग जाताना तो माझे फोटोज, माझी ओढणी, माझा टॉवेल
हां, माझी 2 ओढणी, माझे फोटोज आणि माझा टॉवेल सोबत घेऊन गेला. मला बोलला, की ही आठवण. आणि मला जेव्हा फर्स्ट टाईम भेटायला आला, तर गोल्डची नथ घेऊन आला होता. हं, हं. तो बोलला, की "ही मी स्वतः घेतलेली आहे तुझ्यासाठी, तुला गिफ्ट." गोल्डची नथ घेऊन आला होता. तर साहजिकच वाटलं मला, की अरे एवढं करतो तो, म्हणजे खूपच प्रेम आहे बाबा याचं. मग ते झालं, तो गेला. इथपर्यंत तर मनं जुळलेली होती 1 महिन्यामध्ये, प्रेम हं. पण झालं होतं आणि माझा टाईम म्हणजे आता तोच होता. आणि मग काय झालं, मग अचानक माझा त्याचा एक फ्रेंड होता, जो माझ्या Facebook लिस्टमध्ये होता आणि त्याच्यासोबत माझी खूप छान ओळख होती. मग मी त्याला असंच कॉल केला एक रात्रीला. म्हटलं, "अरे," म्हटलं, "असं श्रीधर माने नावाचा मुलगा CCDला जॉबला आहे. ओळखतो का तू त्याला?" "हां, तो तर माझ्या खूप छान फ्रेंडमधला आहे. आम्ही तर सोबत लहानाचे मोठे झालेलो आहोत." म्हटलं, "बरं, इन्क्वायरी काढ ना त्याची काय आहे." तो त्याचं स्वतःचं घर सांगतो, त्याचे किराणा दुकान सांगतो, त्याचे पप्पा किराणा दुकान चालवतात वगैरे, वगैरे. "काय? अगं त्याचे पप्पा 6 महिने झाले डेथ झाली त्याच्या पप्पाची." आणि इव्हन त्यांनी त्याची मम्मी सावत्र असल्याचं मला सांगितलं होतं, जे की त्याची आई सख्खी आहे. एवढीच गोष्ट त्यातमध्ये खरी होती, की त्याची आई गव्हर्नमेंट नोकरीला होत्या इचलकरंजी नगरपालिकेमध्ये. पप्पाची 6 महिन्याआधी डेथ झाली होती. त्यांचं किराणा दुकान नव्हतं. पत्र्याच्या 2 खोलीच्या 2 रूममध्ये ते रेंटनी राहत होते. बापरे! 10 खोल्याची रूम होती. 10 खोल्या पण पत्र्याच्याच होत्या. त्या पत्र्याच्या खोलीमध्ये आत-बाहेर अशी रूम होती आणि वर धाब्याची एक रूम होती. असं पत्र्याचं त्यांचं घर होतं. मी ॲक्चुअली माझे पप्पा, म्हणजे जे माझं फॅमिली बॅकग्राऊंड जरी मला सावत्र असेल, पण माझं फॅमिली बॅकग्राऊंड खूप छान होतं. म्हणजे मी चांगल्या घरची होती आणि मी कधी पत्र्याचं सेट बघितलं नव्हतं, कधी पत्र्याचं घर, मातीचं पण घर बघितलं नव्हतं. पण एवढं सगळं माहिती झालं. पण काय म्हणतात ना, इकडे मनं जुळली होती, इतकी त्याची रिॲलिटी माहीत झाली होती मला. हे पण माहिती झालं, की तो CCDमध्ये मॅनेजर नाहीये, तर तो कॉपी बनवतो आणि त्याचं एज्युकेशन पण 12वी झालेलं आहे आणि त्याचं एज पण तो 95 चा वगैरे असेल आणि मी तर 91 ची होती. बरं. 5 वर्षाचा डिफरन्स. 5 वर्षाचा डिफरन्स. पण याने मला सांगितलं होतं, "नाही, मी तुझ्यापेक्षा फक्त 2 वर्षांनीच लहान आहे." मला आधार कार्ड तेव्हा पण दाखवला नाही, काही नाही. पण ते म्हणतात ना, की कोणी सांगितलं, प्रेमामध्ये माणूस आंधळं असतं, त्या टाईपचंच माझं काही झालेलं होतं. मी आंधळी होत गेली. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी मग त्याला मी सांगितलं, "तू असं-असं का सांगितलं?" "हां, हे खरं आहे. हां, हे खरं आहे, पण आता मी नाही राहू शकत. मी सुसाईड करेल. तू प्लीज माझ्याशी लग्न कर," वगैरे, वगैरे. मला खूप इमोशनली ब्लॅकमेल केलं त्या काळात त्यांनी. मग मला बोलला, "हवं तर तू एकदा माझं घर बघायला चल." मग मी एकदा गेली. मग दुसऱ्या टायमिंगला, फर्स्ट टायमिंगला आमची व्हिजिट झाली. सेकंड टाईमला तो मला डायरेक्ट न्यायलाच आला. मला बोलला, "मला काही सांगायचंच नाही. मला लग्न करायचंच आहे आत्ता तुझ्यासोबत आणि तू माझ्यासोबत चल." आणि मी पण मूर्खासारखं पप्पांना फोन केला. पप्पा म्हटलं, "असा-असा मुलगा आहे कोल्हापूरचा, छान आहे, पण 12वी शिकलेला आहे आणि स्वतःचं." पप्पांना हे नाही सांगितलं त्याचं पत्र्याचं घर आहे, की त्याला घर नाही. हं. कारण माझे पप्पा दिलेच नसते. माझ्या पप्पांना, कारण माझे पप्पा वेल एज्युकेटेड आहेत, स्वतः डॉक्टर आहेत ते. तर मी सांगितलं. पप्पा म्हटले, "तुला 12वी पासच मुलगा मिळाला का? तू तर एवढं MSW केलंय, तुझं डी-एड झालेलं आहे आणि तुला 12वी पास." "पप्पा काही नसते, मी मॅनेज करून घेईल ना." असं पप्पांना बोलले. माझ्या हॉस्टेलच्या वॉर्डनला सांगितलं, की "मॅम असं-असं मी मुलाचं घर बघून येते आणि मी जाते." मग आम्ही दोघं ट्रॅव्हल्स केलं. घरी गेलो. घरी गेल्यानंतर आईने माझं छान स्वागत केलं. म्हणजे त्याची फॅमिली, म्हणाल ना, मी नशीब समजेल, की एवढी छान मला फॅमिली मिळाली. म्हणजे मी, म्हणजे कोणाबद्दल खोटं नाही बोलू शकत. जे आहे ते रिअल आहे. मी घरी गेली, मी आईला बघितलं. अरे वॉव! म्हटलं एक नशीबच आहे, की एवढी छान आई मला मिळाली. आईने मला मुलीसारखं प्रेम दिलं. मग गेलो. आईने 3 दिवस मला विचार करायला दिले. आईने, त्याचे दादा, म्हणजे त्याचे सख्खे भाऊ आणि वहिनी तिथे राहत नव्हते. ते पुण्याला राहायचे. आईने लगेच कॉल केला, की असं-असं, त्याला बबल्या बोलतात टोपण नावाने. "बबल्याने मुलगी आणली पळवून. बघ काय करायचं." खरं तर मी पळून नव्हती गेली. मी पप्पांना सांगून गेली होती आणि मी जिथे राहायची त्या लोकांना पण सांगितलं होतं, मी असं-असं चालले. वडिलांनी तुम्हाला परवानगी दिली का जाण्यासाठी? कारण ती ॲक्चुअली मी डी-एड, म्हणजे माझी मम्मी हे सावत्र होते, त्याच्यामुळे मी ऑलरेडी खूप लांब घर सोडून आले होते आणि मी नागपूरमध्येच राहिले समाज कल्याणच्या हॉस्टेलला. सो मी माझ्या मनाने, मला डिसिजन घ्यायचं होतं, जो पण होत होतो आणि मला पण तिथं तुम पप्पांनी म्हटलं ना, नको करू. पण काय हं, म्हणते ना, प्रेमात आंधळी होती ना मी, हं, सो हं, हं. म्हणून मी माझं डिसिजन मीच घेतलं आणि मला इंटर कास्ट मॅरेज करायचं होतं. मला कास्टमध्ये मॅरेज नव्हतं करायचं. हा लहानपणापासून मोटिव्ह होता,
की मला कुठली पण कास्ट का असेना, पण मला इंटरकास्टच मॅरेज करायचं आहे. मी पप्पांना पण सांगितलं, "जरी तुम्ही करून दिलं, तरी मला इंटरकास्टमध्येच लग्न करायचं आहे, कास्टमध्ये नाही करायचं आहे." मग पप्पा म्हटले, "तू इतकी शहाणी झालीस, इतकी मोठी झालीस, तर ठीक आहे ना, तू तुझे डिसिजन घेऊ शकतेस." मी तेव्हा 27 एज होतं माझं रनिंग. 27 एजमध्ये पण ही गोष्ट माझ्या हातून घडली आणि मग आलो. मला आईनी मग त्या रात्रीला जेव्हा आम्ही पोहोचलो दुपारला, मग माझं छान स्वागत केलं त्यांनी. मी घरी वगैरे गेली. माझं लग्न तर नव्हतं झालं. मग आईनी दादाला, वहिनीला बोलवून घेतलं लगेच. दादा-वहिनी दुसऱ्या दिवशी आले. मला त्या क्षणाला दादा-वहिनी इतके आवडले, की जेवढा तो नाही आवडला, तेवढा त्यांचा स्वभाव आवडला, आईचा स्वभाव आवडला. मी ते तिघांना बघून म्हटलं, यार म्हटलं मला तर कधी फॅमिलीचं एवढं माझे पप्पा खूप स्ट्रिक्ट होते. सो मी खूप घाबरायची त्यांना. सो मी बाहेरच पडले घरातून मम्मीच्या ह्याच्यामुळे पण. आणि मी म्हटलं आता खूप छान फॅमिली आहे. आता असू दे पत्र्याचं घर असेल, तर काही दिवसांनी मी त्याला बोलले होते, की आपण ह्या घरात नाही राहूया, आपण रेंटनी दुसरं घर घेऊया. तो हो पण बोलला होता. मग दादा-वहिनींचा स्वभाव आवडला, आईचा स्वभाव आवडला आणि मी लग्न त्यांनी मला तरी 3 दिवस दिले. दादा-वहिनी मला सारखे बोलायचे त्याचे. की "बघ तुला वेळ आहे अजून, लग्न करायचंय का? असं आमचं घर आहे, आमचं स्वतःचं घर नाहीये, याची जॉब अशी आहे आणि असं-असं आहे." मला त्या मुलाची एकच गोष्ट आवडली होती, की तो निर्व्यसनी होता. त्याला कुठलाच शौक नव्हता. ना ड्रिंक, स्मोक कसलाही नाही, अजूनही नाही. मी विश्वास ठेवला. मला 2 ते 3 दिवस त्यांनी दिले लग्नासाठी. तिसऱ्या दिवशी मी लग्नाला हो बोलले. आणि म्हणजे हो याच्यासाठी बोलले कारण मला तर लग्न 2 तड्यात म्हणत होती लग्न करायचं की नाही, कारण यांचं तर असं घर आहे, प्लस याला जॉब पण नाहीये. पप्पाला माहिती झालं तर पप्पा काय बोलतील, की "तू 12वी पास मुलासोबत लग्न केलंस, त्यातल्या त्यात त्यांचं घर पण नाही" वगैरे, वगैरे. आणि एक समाजाची भीती. ते म्हणतात ना, समाजात राहायचं असेल तर माणूस समाजाला घाबरूनच चालतो पुढे. त्या पद्धतीनेच केलं मी. म्हटलं जर मी इथून परत गेले, तर हॉस्टेलला ज्या माझ्या मैत्रिणी आहेत, ज्या माझ्या वॉर्डन आहेत, जे लोकं आहेत ते माझ्यावर हसतील. "अरे, सोनाली तर खूप मोठ्या-मोठ्या गोष्टी सांगायची. माझा होणारा नवरा मॅनेजर आहे, त्याचं स्वतःचं 3 मजली घर आहे, त्याचं असं आहे, तसं आहे आणि आता इथं परत आली." त्या समाजाला घाबरून, त्या भीतीला घाबरून मी त्याच्यासोबत लग्न केलं खरं सांगायचं तर. मग लग्न झालं आमचं. लग्न झाल्यानंतर थोडी माझी चिड व्हायला लागली कारण मी कधी तशा पत्र्याच्या घरात कधीच जेन्युइन नाही राहिली. लहानपणापासूनच नाही राहिली. हं. चांगल्या घराची सवय होती. तरी पण मी त्याच्यासाठी मॅनेज केलं आणि आम्ही तिघंच राहायचो. मी, आई आणि तो. कारण ताई आणि दादा तर म्हणजे त्याचे भाऊ आणि बहिणी तर पुण्यात राहायचे. मग मी बोलायची, की त्याला "चल ना आपण दुसरीकडे. तसे तू इथे रेंटनीच राहतो. आपण थोडं वेगळं रूम घेऊया आणि रेंटनी राहूया." पण माझं एकच होतं, की आई येतील तरच जाऊया. पण आईचं एकच मत होतं, "तुम्ही दोघं राहावा." आईनी परमिशन दिली, "तुम्ही दोघं वेगळं राहावा. मी इथंच राहते." मग माझं मत होतं, "नको. आईच ती जिथे राहतील आपण तिथेच राहूया." आम्ही 7 महिने त्या पत्र्याच्या रूममध्ये राहिलो. मग दादा-वहिनीचं पण इकडे यायचं ठरलं. मग दादा-वहिनींनी आम्ही एक दुसरं छान घर रेंटनी घेतलं. त्या रेंटच्या घरामध्ये आणि काही दिवस काढले आणि मग असंच आम्ही मंदिरात गेलो होतो तुळजाभवानीच्या तिथे इचलकरंजीला एक मंदिर आहे. मग तिथे आमचा सगळ्यांचा निर्णय झाला, की फ्लॅट घ्यायला पाहिजे. मग आईने आमच्या फ्लॅट घेतलं. म्हणजे लग्न माझं झाले 2017ला आणि 18-19 मध्ये आईनी फ्लॅट घेतलं स्वतःचं. तुम्हाला हां. तुम्हाला दिला. नाही, म्हणजे त्यांनी घेतला 2 बीएचके फ्लॅट म्हणजे आमची सर्व जॉइंट फॅमिली होती ना. बरं. मग आम्ही सगळे माझ्या लग्नाच्या 7 महिन्यानंतर सगळे सोबत राहायला लागलो. मी, माझ्या जाऊबाई, माझे दीर, माझे हसबंड आणि माझ्या सासूबाई. आम्ही सगळे एवढे 5 म्हणजे ते 2 आम्ही 2 आणि आई असं 5 लोकं आम्ही जॉइंट फॅमिली 2 बीएचके फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो नंतर. पहिले पत्र्याच्या रूममध्ये 7 महिने गेले. नंतर ते जे दुसरं एक रेंटने घेतलं होतं त्याच्यामध्ये एखादी वर्ष गेलं आणि मग आम्ही नवीन 2 बीएचके फ्लॅटमध्ये आलो. 2 बीएचके फ्लॅटमध्ये आल्यानंतर जेव्हा आम्ही इचलकरंजीमध्ये होतो ना, सुरुवातीचे दिवस खूप हॅपीली होते. खूप म्हणजे त्याने मला खरं सांगते कधीच कशाची कमी केली नाही किंवा माझ्याशी कधी खोटं वागला नाही. वागलाही असेल तरी मला कळत नव्हतं कारण तो माझ्यासोबत माझ्या जवळ होता. जो ट्रस्ट होता, तो एक बॉन्ड होता खूप छान. पण ना कधी-कधी तो काय करायचा, तिथे पण खूप गोष्टी लक्षात यायच्या, पण मी इग्नोर करायची. काय म्हणते रिलेशनशिप वाचवण्यासाठी काही-काही गोष्टी माणूस लपवत असतो त्या पद्धतीने. तो जॉबला जायचा कोल्हापूरला. मग त्याचा सी जॉब गेला काही कारणास्तव. असाच हं. काहीतरी त्याला सॅलरी परवडत नव्हती. लग्न झालं होतं एवढं. मग त्याने मॉन्जिनिसला जॉब जॉइन केला होता कोल्हापूरला. तो कोल्हापूरला जायचा बसनी जायचा. मग त्याच्यानंतर त्याने कोल्हापूरचा जॉब जॉइन केला. तो सकाळी जायचा 8:00ला
आम्ही जॉइंट फॅमिलीमध्ये होतो, तर आमच्याकडे कामं असे वाटूनच होते. एक टाईमचा स्वयंपाक ताई करतील, एक टाईमचा स्वयंपाक मी करणार. ताई सकाळी करायच्या, रात्रीला मी करायची. पण लग्न झाल्यापासून मी जॉब जॉइन केला होता. म्हणजे 6 महिने गेले मला घरात बोर व्हायचं, शिकलेली होती. सो मी तिथेच एका हॉस्पिटलला जॉब जॉइन केला होता, तर जॉब करायची मी. मग 2019 मध्ये लॉकडाऊन आलं. त्या काळामध्ये 2017, 18, 19 मध्ये हां आणि त्या काळामध्ये पूर पण आला होता इचलकरंजीला. बरोबर. हां, तेव्हा. तेव्हा माझ्या ताईची प्रेग्नन्सी होती म्हणजे माझ्या जाऊबाईंची. आमची ताई 7 महिन्याच्या प्रेग्नन्सी होत्या आणि त्याच्यानंतरनं मग त्यांचं बेबी झाल्यानंतर ना मला प्रेग्नन्सी राहिली. ॲक्चुअली तर आमचं लग्न झालं त्याच काळात आम्हाला प्रेग्नन्सी राहिली होती, पण मिसकॅरेज झालं होतं माझं आणि आम्हाला 3 वर्ष बेबी राहत नव्हतं. सो आम्ही प्रयत्न पण केले. म्हणजे डॉक्टरांना आता दाखवायचेच, तर जेवढ्यात आमची प्रिशू झाली म्हणजे माझ्या जाऊबाईचं बाळ झालं, त्याच महिन्यात मला बेबी राहिलं. अच्छा. असं झालं. आणि त्याच्यानंतरनं मला बेबी राहिलं, तर तेव्हा पण आमचे दिवस छान होते लॉकडाऊनचे दिवस. लॉकडाऊन तेव्हा लागायचं होतं आणि तेव्हा त्यांनी माझी प्रेग्नन्सीमध्ये त्यांनी म्हणण्यापेक्षा माझ्या धीरांनी, माझ्या जाऊबाईंनी, माझ्या आईनी माझी पूर्ण काळजी घेतली. मला खायला काय लागतं, खायला काही नाही लागत. इव्हन सगळं मी जी डिमांड केली ते मला ताई बनवून द्यायच्या. माझे दीर पण मला आणून द्यायचे. मला आठवत नाही की जेवढी काळजी माझ्या हसबँडनी केली माझ्या त्या डिलिव्हरी पिरियड्समध्ये. त्याच्यानंतरनं 2019च्या काळात मला प्रेग्नन्सी राहिली आणि 20मध्ये माझी मिष्टू मला झाली, जिचं नाव श्रीशा श्रीधर माने आहे. तिला आम्ही लाडाने मिष्टू बोलतो. जेव्हा प्रेग्नंट होती मी, डिलिव्हरीला मला ॲडमिट केलं होतं, तेव्हा लॉकडाऊन होतं कडक. सो त्यांनी सुट्टी घेतली होती, तो माझ्यासोबतच राहायचा. पूर्ण 8ही दिवस मी जेवढे दिवस ॲडमिट होते, तेवढे 8 दिवस त्यांनी माझी केअर केली. माझ्या सासूबाई इव्हन माझ्या जेवढं एखाद्याची आई नसेल काळजी करणार, एवढी आईंनी माझी केली. डिलिव्हरी पिरियडमध्ये पूर्ण दिवस रात्र 24 तास नोकरीला असून सुद्धा त्याने 8 दिवस सुट्टी काढून माझ्यासाठी दिले. माझ्या मिस्टूची काळजी त्यांनी घेतली. त्यांनी पण घेतली असं नाही म्हणता येणार की त्याने नाही घेतली. पूर्ण फॅमिलीनीच माझी काळजी घेतली. ते दिवस खूप छान होते आणि काय म्हणून तो कोरोना आला आणि त्याची जॉब गेली आणि त्याच्या डोक्यात विचार आला की मग असेच दिवस चालले गेले, पुढे-पुढे जात होते आणि मग माझी मुलगी 1 वर्षाची झाली. तेवढ्या त्या लॉकडाऊनमध्येच. बरं. कारण 19 ते 20 मध्ये लॉकडाऊनच मध्ये चालत होतं ना. हं, मग हं. त्याचा जॉब सुटत होता, पकडत होता, सुटत होता. जॉब सुरू घरी असायचा, कधी जायचं असं. मग त्याला कोणी त्याच्या मनात घातलं माहिती नाही. त्याला हेअर ड्रेसर्स बनायचं बोलला. तेव्हा 2020. 20 मध्ये मुलगी झाली. 21 पर्यंत त्याने तो जॉब केला. 21 मध्ये माझी मुलगी पूर्ण कंप्लीट 1 वर्षाची होती. ते 1 वर्षाचा बर्थडे माझ्या जाऊबाईच्या माहेरी करायचा होता आम्हाला पुण्यामध्ये येऊन. तर त्यांनी डिमांड केली घरी, की "आता मला बस हे जॉब नकोय, मला हेअर ड्रेसरचा कोर्स करायचा आहे." मग घरच्यांनी बोलले, "हां, ठीक आहे, आम्ही पैसे वगैरे लावतो. करूया आपण हेअर ड्रेसरचा कोर्स." मग आमचं सगळ्यांचं डिसाईड झालं पुण्याला जायचं 2021 मध्ये आणि पुण्यामध्ये माझी मुलगी जेव्हा 1 वर्ष झाली, तिकडे बर्थडे पण मनवता येईल आणि तुझ्या क्लासेसची इन्क्वायरी पण करता येईल. तर त्याच्या क्लासेसच्या इन्क्वायरीला मला पुण्यातलं एवढं नॉलेज नव्हतं. पुणे सिटी मी कधीच बघितली नव्हती. सो मला नॉलेज नव्हतं. तर मी ताईंना बोलायची, "ताई तुम्हीच काय असेल, तुम्ही मोठे आहेत, तर तुम्हीच डिसिजन घ्या. तुम्हीच क्लासचं काय असेल ते बघा." मग ताई आणि जाऊबाई म्हणजे ताई म्हणजेच माझ्या जाऊबाई आणि माझे दीर आणि ते क्लासच्या इन्क्वायरीला गेले. मग दीरांचं पण डिसाईड झालं, की मी पण शिकतो. मग दोघांनी सोबत ॲडमिशन घेतले वेगवेगळ्या अकॅडमीला. आता दोघांचे ॲडमिशन म्हटलं तर पैसा भरपूर लागणार होता. कारण हेअर ड्रेसरचा कोर्स करायला 30,000-40,000त काहीच होत नाही. 1-1.5 लाखापर्यंत बरोबर आहे. पैसे अगदीच. लागतात. हो. बेसिक ॲडव्हान्स शिकायचं म्हटलं सुरुवातीपासून तर. दादांचं पण डिसाईड झालं, त्याचं पण. आई एकटं कोणाकोणाला पैसे लावणार. मग डिसाईड झालं तुमचं तुम्ही पैसे लावा आणि शिका. तुम्ही कसं मॅनेज करता ते तुमच्या पद्धतीने करा. आता माझी तर मुलगी 1 वर्षाची आहे. तिला मला सांभाळायचं. आपल्याकडे तर ₹1 पण नाही. याला शिकायचं पण आहे. पण बायको या नात्याने कधी पण बायको मागे हटत नाही. मी तरी कधीच हटलेली नाही. त्याने जी डिमांड केली, मी ती डिमांड त्याची पूर्ण केली आजपर्यंत. म्हटलं, "ठीक आहे, तुला शिकायचं आहे तू टेन्शन नको घेऊ. माझ्याकडे जे गोल्ड आहे मी ते गहाण ठेवते. तू जा हं, शिकायला बिनधास्त." पण आईनीनी, दिरांनी मला सांगितलं, "सोनू बघ, हं. तुझा ट्रस्ट आहे त्याच्यावर. तुमचं आत्ताच 3 वर्ष झाले लग्न होऊन. एकतर तू शिवाय राहू शकत नाही. मला झोप पण नव्हती येत त्याच्याशिवाय. मी कुठे जात पण नव्हती त्याला सोडून. अच्छा. जायचं असलं तर सोबतच जायचो. हं. "तू खरंच राहू शकणार आहेस ना?" मी म्हणायची, "हो, राहील ना, त्यात काय?" मला जरी वरून यमराज जरी येऊन सांगितले ना, की तुझ्या नवऱ्याचं एखाद्या मुलीचं अफेअर मी माइंड नाही करत म्हटलं. मला मॅटरच करत नाही ते. मी विश्वासच ठेवू शकत नाही. माझा नवऱ्यावर विश्वास आहे. "बघ बरं." म्हटलं, "हो आई, तुझा डिसिजन आहे ना, तू नक्की जायचं पाठवतीयेस ना त्याला?" म्हटलं, "हो, पाठवते मी." मग मी त्याला पाठवलं. माझं जे होतं ते गोल्ड मी गहाण ठेवलं. मी म्हटलं त्याला, "बघ राव," म्हटलं, "मी त्याला प्रेमाने राव म्हणते." म्हणजे मी त्याला कधीच
आम्ही म्हणून कधी बोललोच नाही. एकेरीच बोलायचो. तो माझ्यापेक्षा तशी 4 वर्षांनी लहानच होता हं. आणि तो मला त्याचं नाव श्रीधर होतं, तर श्री नव्हता म्हणू देत, राव बोलायला लावायचा. कारण माझ्या मोठ्या दीरांचं नाव श्रीराज आहे, ताई त्यांना श्री बोलतात. सो तो बोलायचा श्री, श्री दोघंही बोलणार, ते कन्फ्यूज होणार, तर तू मला राव बोलायचं. मी त्याला प्रेमाने रावच म्हणते, अजूनही बोलते. हं. माझी मुलगीसुद्धा त्याला राव बाबाच बोलते. अच्छा. हां. मग ते झालं. मग तो बोलला शिकायचं डिसाईड झालं. मिस्टूचा फर्स्ट बर्थडे पुण्यामध्ये सेलिब्रेट केला. त्याचं ॲडमिशन घेतलं. तो तिथे पुण्यामध्ये जाऊबाईच्या माहेरी बरं. राहिला. शिकत होता हं. तोपर्यंत. शिक्षणासाठी त्याचा 1 वर्ष गेला कंप्लीट. मग माझी मिस्टू 14 मंथची झाली होती, 14 महिन्याची. तर मी जिथे जुन्या हॉस्पिटलला जॉब करायची ना, तर ॲक्चुअली माझं फर्स्ट टाईम मिसकॅरेज झालं होतं. सो मला डॉक्टरनी सेकंड टाईमला बेड रेस्ट सांगितलं. बेड रेस्ट एवढा नाही, पण घरीच राहा तुम्ही, धावपळ करू जास्त नका. धावपळ हां, करू नका. पण तुम्ही राहा घरी. म्हणून मी जॉब स्किप केला आणि घरीच होते. मग जेव्हा माझी मुलगी 14 मंथची झाली, हा पण पुण्यात जॉबला गेला. तर माझ्या हॉस्पिटलमधून मला कॉल आला होता, की "सोनाली तुझं MSW झालेलं आहे. ते काउन्सिलर म्हणून पोस्ट आपल्या हॉस्पिटलला ओपन आहे आणि पेमेंट पण सॅलरी पण छान आहे. तू जॉइन करू शकतेस का?" मी आधी जाऊबाईंना आणि आईला विचारलं. "आई मी करू का? तुम्ही बघाल का मिष्टूला?" ताईंना विचारलं. "ठीक आहे ना, कर काही हरकत नाही." मी खरं सांगते जेन्युइन तेव्हा माझ्या जाऊबाई म्हणजे माझ्या ताई आणि माझ्या आईनी मला पूर्ण सपोर्ट केला, की "हां, तू कर आम्ही बघतो. तू नको टेन्शन घेऊ." कारण समोर तेवढं मोठं पैशाचं डोंगर उभं होतं. कारण त्याच्यासाठी मी सोनं गहाण ठेवलं होतं. ते पण सोडवायचं होतं. त्याला क्लासला फीस पाठवावी लागायची. मी 14 मंथची माझी मुलगी होती. फीडिंग करायची मी तिला. तिचं दूध पण सुटलेलं नव्हतं. आईला म्हटलं, "आई प्लीज तुम्ही तिला पुण्याला घेऊन जा ना." माझ्या मुलीला दूध न सोडता म्हणजे फीडिंग न सोडता त्या तिला पुण्याला घेऊन गेल्या जाऊबाईच्या. तेव्हा माहेरमध्ये त्यांचे आजोबा एक्सपायर झाले होते. सो घेऊन गेल्या. माझी मुलगी 3 दिवस 3 रात्र दुधासाठी रडली, अक्षरशः रडली. पण मी माझ्या नवऱ्यासाठी ते सॅक्रिफाईस केलं आणि मी जॉबला जाऊ लागली. त्याच्यानंतर आई तिला तिथे 8 दिवस ठेवल्यात मला सोडून. माझी मुलगी राहिली पण. आल्यानंतर तिचं फीडिंग पण सुटलं. मी जॉब करू लागली आणि त्याला मी जेव्हा म्हणेल तेव्हा पैसे पाठवत गेली. त्याच्यानंतर तो जॉबला लागला काही दिवसांनी. जॉबला लागला. मग आई म्हटल्या, "अरे, तू तर बोलला होता तिला, की जॉब लागल्यावर तू 6 महिन्यांनी घेऊन जाशील म्हणून. ने ना तिला." मग तो मला काय बोलायचा, "सोनू राहा ना तिथंच आईजवळ. कशाला येतीस इकडं? पुण्यात खूप महागडी सिटी आहे. आता आपल्याकडे पैसे पण नाही. आपण आधी पैसे जमा करूया. एक 50,000 तरी अकाउंटला पाहिजे, 1,00,000 तरी अकाउंटला पाहिजे. तुझ्याकडे पण पैसे नाही, माझ्याकडे." "तू एक काम कर ना, जॉब करतीयेस ना, तुझे पण पैसे साठव. मी पण तुला काही ₹8,000 वगैरे महिन्याला पाठवतो आणि तू ते पण जमा कर." मी म्हणायची, "नको ना रे, मला यायचंय." "थांब ना गं तू 6 महिने तर थांब, 6 महिने तर थांब." असाच करायचा. मी शेवटी प्रेमामध्ये येऊन, "हां, ठीक आहे, एवढे दिवस थांबली तर मी थांबणारच." मग 1 वर्ष झाला, 1.5 वर्ष झाला. हॉस्पिटलमधला स्टाफ मला बोलायला लागला. कारण म्हणजे माझ्यापेक्षा एजनी मोठ्या लेडी तिथे वर्किंग होत्या. "सोनाली, पुणे सिटी छान नाही बरं. तुझ्या नवऱ्याचं काहीतरी असेल तिथे, सो म्हणून तो तुला इग्नोर करतोय आणि तुला येऊ नको बोलतो." म्हटलं, "नाही, नाही, असं काही नसते. तुम्ही काही पण माझ्या मनात भरवू नका," म्हटलं. "असं काही नाहीये आणि तुम्ही मला काही सांगू नका," म्हटलं. "आणि मी त्याच्यावर काही विश्वास पण नाही ठेवणार," म्हटलं. मग 2022 होता तो आणि मग ना पण मला ना असं मनापासून म्हणतात ना, आपल्या आधीच्या नवऱ्यामध्ये जे चेंजेस असतात आणि नंतरचे चेंजेस ते बायकोला कुठेतरी गट फिलिंग असतो ते ओळखायला येतात लगेच. आणि मी त्यामध्ये तर एक हेच होते, की मला लगेच ओळखायला यायचं, की काहीतरी त्याच्या शिजते. बिहेवियरमध्ये चेंज झालंय. चेंज झालेला. 2022चा एंड होता आणि माझा बर्थडे पण जवळ येणार होता आणि अचानक मी कॉल वगैरे करायची, व्हिडिओ कॉल जावेद हबीबला जॉबला होता आणि त्याच्यानंतरनं त्यांनी तो जॉब सोडला. पण त्यांनी नंतर कुठे जॉब करतो हे सांगितलं होतं मला जेएन सलूनला. जेएन सलूनला त्यांनी 2022च्या एंडला मे बी त्यांनी जॉब जॉइन केला होता. पण ना मला जेव्हा जेएन सलूनला त्यांनी जॉब केला, तेव्हा आम्ही पुण्यामध्ये काहीतरी कार्यक्रमला गेलो होतो. जाऊबाईच्या माहेरी. मोस्टली आम्ही जाऊबाईच्याच माहेरी जायचो फॅमिलीला भेटायला. तर मी तिथे गेली आणि मी आणि माझे मिस्टूला भेटायला आम्ही 3 ते 4 एकदाही आला नाही. मला ते बिहेवियर आवडलं नाही त्याचं. हं. आम्ही 4 दिवस इथे माझी मुलगी आजारी आहे, ती तुझी पण मुलगी आहे आणि तू एकदा पण भेटायला आला नाही. बरोबर आम्ही गावाला निघणार होतो, त्या रात्रीला तो आला, पाहुण्यासारखा जेवला. अर्ध्या तासात जेवण करून मला ड्रेसचं माप द्यायचं आहे म्हणून निघून गेला. बापरे! निघून गेला. माझी मुलगी तापात फणफणती आहे, आम्हाला निघायचं आहे. त्या मुलीला जवळ पण घेतलं नाही किंवा त्या मुलीसोबत बोलला पण नाही आणि निघून गेला. मला ते खटकलं. मी तसंच त्या रात्रीला खूप रडले, खूप रडले. जेएन सलूनला सर्च केलं.
त्या जेन सलूनच्या मॅमला कॉल केला. मला तर डाऊट मी त्या जेन सलूनच्या मॅमवरच घ्यायला लागले. तुमचं काही आहे का? हं, हं. आणि त्या माझ्या दीरांच्या खूप छान बेस्ट फ्रेंड होत्या. त्या म्हटलं, "तू काय विचार करते हा?" म्हटलं, "काय मग हा असा का बिहेवियर 2022 चे." मग त्याचा बिहेवियर चेंज झाला. मला बोलायला लागला. तिथून बरं मग 2022च्या एंडपासनं म्हणजे एक नोव्हेंबर-डिसेंबरपासनं मला बोलायला लागला, "मला अजिबात व्हिडिओ कॉल करायची नाही, मला कॉल करायची नाही, सारखे-सारखे माझ्या सलूनमध्ये चालत नाही. आणि तू माझ्या मॅडमला अशी चॅटिंग केली, तर माझ्या मॅडमनी मला काढून टाकलंय. पण मी आता कुठे कामाला आहे, मी सांगणार नाही तुला." म्हणजे असे ते पळायला चालू केलं हां, तुमच्यापासून. तिथून मग पडायला सुरू केलं. मग मला बोलला, "तर माझ्या जेन सलूनच्या ओनरनी मला काढलं. मी तिथे जॉबला नाहीये, पण मी आता कुठे जॉबला आहे, मी तुला सांगणार नाही." "ठीक आहे, नको सांगू," म्हटलं. मग 2023च्या सुरुवातीला मग मी पण त्याच्या अगोदर इन बिटवीन तुमचे वाद वाढले होते का? हो. कारण तो माझ्याशी खोटं बोलायला लागला. जेव्हा तो फर्स्ट जॉब जॉइन केला हं, जावेद हबीबचा, तिथूनच बोलायला त्यांनी खोटं सुरू केलं होतं. हं. सो माझं वाद याच्यासाठीच, की मला यायचंय आणि तो म्हणायचा, "मला तुला न्यायचं नाहीये." कारण तेच की तुम्ही एवढ्या सहजासहजी त्याला ॲक्सेप्ट केलं, की हां, तू सांगणार, तो कुठे जॉब करतोय सांगणार नाही आणि तुम्ही ॲक्सेप्ट केलं. सो तेवढ्या सहजासहजी ह्या गोष्टी झाल्या नसतील ना? नाही. हं, मग तो म्हटला, की "मी जे-एन सलून सोडलं. मी आता दुसरीकडे जॉबला लागलो. हं. पण तुला आता नाही, मी नंतर सांगतो." म्हटलं, "ठीक आहे." म्हटलं, "तुझा जॉब आहे, तू कुठे पण कर, पण तू छान व्यवस्थित." आणि मी स्वप्न काय बघायचे, मला त्याला जे-एन सलूनपर्यंत नव्हतं त्याला सीमित ठेवायचं. मला त्याला त्याच्या पुढे पण शिकवायचं होतं. जर तो माझ्याशी छान राहिला, एकनिष्ठ राहिला, तर मला त्याला आणि पुढे शिकून त्याला पुढे पाठवायचं होतं. पण ते म्हणतात ना, की त्याला तेवढं शिकून फक्त तेवढ्यातच सीमित राहायचं होतं. आज माझे माझे दादा आहेत दीर त्याच्यासोबत तर शिकले, पण ते आज प्रोफेशनल टीचिंग करतात इंटरनॅशनल सलूनला. ते शिकवतात. त्याच्यासारखा जॉब नाही करत म्हणजे सलूनलाच आहे का असं. मग त्याने सांगितलं नाही आणि मी त्याला बोलायला लागली मग. मला तो बिहेवियर चेंज झाला. म्हटलं, "राव मला काही माहिती नाही. आता तू रूम बघायला सुरू कर. मला यायचंय." मग असंच कुठल्याही मित्राला कॉन्फरन्सला घ्यायचा. म्हणायचा, "सांग रे तिला, मी रूम बघितली ना, पण मला भेटली नाही ना रूम." असा. मग "हो का नाही भेटली का?" असंच चुकून त्याच्या एका मित्राचा नंबर माझ्याकडे आला अविनाशचा. त्याची रूमबद्दल सांगताना. मला सवय होती. म्हणजे कोणाचा नंबर आला की मी सेव्ह करायची त्याच्या बाजूने आला तर. म्हटलं, "अविनाशदा सांगता का मला जरा स्टोरी काय आहे? तो खरंच रूम बघतोय का? आणि जॉबला वगैरे कुठे आहे सांगतात का मला?" "वहिनी तो तर जेन सलूनलाच जॉबला आहे." "वहिनी तो तर जेन सलूनलाच जॉबला आहे आणि प्लस म्हणे तो कुठेच रूम बघत नाहीये आणि ॲक्चुअली त्याला तुम्हाला इथे आणायचंच नाहीये. अरे बापरे! आणि त्याने कुठेही रूम बघितली नाही. तो खोटं सांगतोय, की रूम भेटत नाही. ॲक्चुअली रूम खूप आहेत, पण तो कुठेच सगळ्यांना म्हणतो, की रूम पॅक आहे म्हणून सांगा आणि तुम्हाला त्याला इथे आणायचंच नाही. म्हटलं असं का अचानकमध्ये याचे बिहेवियर असे होतात आहे 2022. मला तर काही स्टोरी माहीतच नाही असं का होते माझ्यासोबत. मग 2022चा एंड आला. मला मला ॲक्चुअली चिडायला लागला. मला व्हिडिओ कॉल करायचा आणि हे करायचं. तुझ्या बर्थडेला येतो तेव्हा सांगतो. तुझं जे मी माझ्या हातावर नाव काढलेलं आहे सोनाली. ज्या दिवशी माझं लग्न झालं त्याच दिवशी त्याने टॅटू काढला होता हातावर सोनाली नावाचा. मला म्हटलं, "जे नाव आहे मी ते रिमूव्ह करतो." म्हटलं, "तुला माझी शपथ आहे. मी सुसाईड करेल," म्हटलं, "माझ्या मुलीला घेऊन, जर तू ते नाव रिमूव्ह केलं." कारण ते नाव तू काढलं तेव्हा ज्या मला वेदना झाल्या होत्या ना, त्या कोणी समजू शकत नाही. मी तुला रडले सुद्धा होते. म्हटलं, की "तू माझं नाव का लिहिलंस?" कारण मला माहीत नव्हतं, की त्रास काय होतो म्हणून. नाही म्हणे, "मी तो रिमूव्हच करणार," बोलला "आणि तुझ्या बर्थडेला येऊन बघ मी काय करतो. तू विचारही नाही केला असं करतो मी." म्हटलं, "हो का? ठीक आहे, ये बघूया आपण." आणि 2023 जानेवारी 17 जानेवारीला माझा बर्थडे असतो. पहाटे 4 वाजता तो आला. पुढे जे पण त्याने केलं ते सांगण्यासारखं नाहीये. मग त्याचं ते बिहेवियर ते खूप घाण पद्धतीचं बिहेवियर, त्याचं टॉर्चर मी पहाटे तो 4ला जसा आला, बुलेटनीच आला होता त्याचा तो. कधी निघाला होता माहिती नाही मला. मी म्हटलं, "एवढ्या रात्री कोण आलं?" पहाटे 4ला आला. त्याने तो 9 पर्यंत जो टॉर्चर केलं मला, तो मी पूर्णपणे सहन केला. बेडरूममध्ये झालेली सगळी स्टोरी मी माझ्या जाऊबाईंना, सासूबाईंना आणि दिरांना जेवताना अक्षरशः रडून सांगितली. ते सुद्धा शॉक झाले, की असा माणूस कसा करू शकतो? मग म्हटला, "मला तुझ्यासोबत राहायचं नाहीये" आणि वगैरे, वगैरे. म्हटलं, असं का अचानक चेंज होतोय? आणि मग एका मंदिरात घेऊन गेला मला आणि तिथे बसला. "जर तुला माझ्यासोबत राहायचं असेल, जर तुला पुढे संसार जायचा असेल, मला प्रॉमिस कर, की तू मला व्हिडिओ कॉल करणार नाही. तू मला वारंवार कॉल करणार नाही. मी जेव्हा कॉल करेल तेव्हाच तू कॉल करायची." पण हे अचानक बिहेवियर जे हे हां, चेंज झालं, तर ह्याच्या पाठीमागचं नेमकं काय रिझन हां. होतं, की ते की तुमच्याशीच एवढा
तो अशा वाईट पद्धतीने वागत होता? कारण मी बोलायची ना, मला कॉल कर, मला व्हिडिओ कॉल कर ना, तो मला इग्नोर करायचा पूर्णपणे. का करायचं हे कळत नव्हतं. हं, मग एक दिवस काय झालं, मला बोलला, माझी मॅडम मी दिवाळीचाच पिरियड होता. मी म्हटलं, "घरी ये रे, मला आठवण येते तुझी. बरेच दिवस झाले तू आला नाही." तर बोलतो, "मी मालवणला टूरला चाललो. मी एकटाच आहे आणि बाकी सगळ्या मुली आहे." मग म्हटलं, "ठीक आहे ना, मला व्हिडिओ कॉल कर ना, कोण-कोण आहे. रात्रीला तू कुठे थांबलाय ते पण मला व्हिडिओ कॉल कर. तू कुठल्या रूममध्ये?" अक्षरशः त्याने फोन स्विच ऑफ केला. मला व्हिडिओ कॉलवर दाखवलं नाही कुठल्या रूममध्ये काय आहे आणि मला बोल मी मोड मग मी खूप हायपर व्हायची. कारण माझं जेवढा इग्नोर करेल तेवढा माणूस अजून डाउट घ्यायला हां. लागतो आणि तो. मी खूप डाऊट घ्यायला सुरू झाला माझा आणि मला ना मी खूप हायपर व्हायला लागली. मग म्हटलं, "काहीतरी तुझं शिस्त आहे, तू काहीतरी सांग मला." तो म्हणायचा, "ए तुला सुसाईड करायचे का?" आणि मी त्या दिवशी सुसाईड करायला पण निघली होती. म्हटलं, "तू मला लपवतो ना काहीतरी, मी सुसाईड करणार." माझ्या सासूबाई माझ्या मागे आल्या. रात्रीचे 1:30 वाजले. मला काय बोलतो, "ए मर, तुझ्यासारख्या किती बघितल्या मी. तुला आत्ता मरायचं आत्ता मर. मला फरक नाही पडत." असा बोलला. त्या दिवशी त्या रात्रीला त्यांनी फोन स्विच ऑफ केला. माझी आई माझ्या मागे आल्या. माझ्या आईने मला घरात आणलं. आणि त्याच्यानंतरनं त्यांनी दुसऱ्या दिवशी पण फोन स्विच ऑफ केला. तिसऱ्या दिवशी फोन स्विच ऑन आला पूर्ण एन्जॉय झाल्यानंतर. मला कळतच नव्हतं हे काय बिहेवियर सुरू आहे त्याचं. त्याने टॅटू तर रिमूव्ह नाहीच केला मग. 2023 ची गोष्ट आहे ही. जेव्हा जानेवारी माझ्या पण या पिरियडमध्ये, या सगळ्या गोष्टींमध्ये हां. तुमचे दीर, जाऊबाई किंवा आई आहे तुमची, त्यांनी कधी त्याला प्रश्न विचारले नाहीत का, की "तू हे असं का वागतोय?" त्याने कधीच कोणाला व्हॅल्यू दिली नाही. तो पूर्ण एकलकोंडा माणूस आहे. त्याला फॅमिली कधी लागली नाही. तो कधी फॅमिलीवर राहिला नाही आणि कधी त्याने कोणाला शेअर केलेलं नाही, कधीच नाही. पण मग एवढी वर्ष तुम्ही लग्न झालं, एवढं सगळे एकत्र राहत होते, सगळ्या गोष्टी. मग ते म्हणजे तो पुण्यात पहिले शिकत होता तेव्हा जाऊबाईच्या माहेरी राहायचा. तो हं. सभ्यपणाने नाही, राहायचा. ज्यावेळेस तुमचं लग्न झालं हां. होतं म्हणजे अ, ज्यावेळेस तुम्हाला मुलगी होईपर्यंत तुम्ही एवढं सगळं सुखी संसार चालू होता. त्यावेळेस कोणालाच डाऊट नव्हता किंवा एवढं नाही. सगळं. हो, खूप पण छान होतं ना, ते हां. वातावरणच मग छान होतं. तेच की तो ज्यावेळेस ते पुण्यामध्ये आले हां. आणि ज्यावेळेस असं काही बिहेवियर चालू झालं, त्यानंतर मग म्हणजे त्याच्या घरच्यांनी त्यांना बोलले नाहीत का, की "बाबा तू असा का वागतोय तिच्याशी?" बोलले ना, हं. बोलले. तो तो डायरेक्ट बोलायचा, "नाही मी कुठं, मी छानच तर वागतो. तीच चुकीचं वागते माझ्यासोबत. मला डाऊट घेते सारखं." पण ती का डाऊट घेते यामागचं कारण त्यांनी नाही शोधून काढलं. एक मुलगी असताना कधी मुलीला प्रेम नाही केलं, मुलीसारखं कधी सांभाळलं नाही, कधी त्या मुलीला कपडे घेतले नाही, कधी त्या मुलीला बघितलं नाही त्यांनी. हे झालं. त्याच्यानंतरनं मला डाऊट यायला लागले. म्हटलं, "सोनाली आता काही खरं नाही. तुझं इथं थांबणंच चुकीचं आहे. तू रिझाइन कर. असू दे ते रेप्युटेड जॉब असली तरी चालेल तुझी." रिस्पेक्टफुली जॉब होती. खरंच सांगते मी माझ्या आयुष्यातली. मी ती सोडून टाकली. मी स्वतः ऑनलाईन ते ब्रोकरला रूम बघितली आणि मी स्वतः रूम बघितली. रूमचं डिपॉझिट मी पाठवलं आणि मी ऑन द स्पॉट दुसऱ्या दिवशी जाऊबाईंना घेऊन रूम शिफ्ट केली. त्या दिवशी मी रूम शिफ्ट केली आणि मी म्हटलं त्याला, "मी असं-असं मी, मिस्टू आणि ताई आलेलो आहो. रूम शिफ्ट केली मी आणि तू पण जरा थोडं लवकर ये आज." तर तो काय बोलतो, अ, "ठीक आहे, मी येतो 9 पर्यंत." त्याने किती वाजता यायला पाहिजे? रात्रीचे 12 वाजता आला. रात्रीचे बापरे! 11:30-12ला. मला वाटलं माझं सलून जरा उशिरा सुटतो. ठीक आहे, मला काही पुण्यातलं नॉलेजच नाही. मला वाटलं पुणे सिटी आहे. रात्रीचे 12 का रात्रीचे 1 वाजेपर्यंत सलून सुरू राहत असेल. मला असं नाही का खोटं हां. बोलतच गेला आणि मी एक खोटं एक्सेप्टच केलं. आला. आला तेव्हा मी त्याच्या हातावर D23 बघितलं. D23 नावाचा टॅटू बघितला. नाही हातावर काही दिसतच नव्हतं. याला त्याने पूर्ण धागे लपेटून ठेवले होते. नाही डाव्या हातालाच पूर्ण धागे लपेटले होते आणि D23 आणि एकदम, एकदम गुड लुकिंग म्हणजे एकदम त्यांनी त्याचं लुकिंग चेंज केलं होतं. एकदम छान दिसायला लागला तो आणि प्लस त्याचं बिहेवियर चेंज माझ्याबद्दलचं. असं नाही का खूप मी तेव्हा वाटते त्याला 5-6 महिन्यांनी भेटणार होतो. कारण जानेवारीमधून जो भेटून गेला, तर मी मार्चमध्ये काहीतरी 2-3 महिन्यांनी भेटत होते. असं असतं ना आतुरता आपली बायको आली बा, आपली मुलगी आली त्यांना भेटावं असं जवळ जवळ करावं, त्याच्यात काहीच बिहेवियर नाही. म्हटलं, "राव हे D23 काय लिहिला? तुझी तर ऑक्टोबर 23ला बर्थ डेट आहे ना?" "अगं नाही हा डी नाही हा ओच आहे. ओ आहे. प्रूफ आहे माझ्याकडे तो डी आहे." मग माझी मिष्टू तर 3.5 वर्षाची झाली होती तोपर्यंत. कारण ती 2020ची आहे, 23मध्ये ती 3 वर्षाची झाली होती आणि माझी मिष्टू प्ले ग्रुपला जायची सो तिला ए यायची. म्हटलं, "मिष्टू हे काय बाळा?" "मम्मा हा डीच आहे." बाबा खोटं बोलतोय. राव बाबा पूर्ण खोटं बोलतोय. हा डी आहे. मी सगळ्यांना विचारलं, "हा ओ की डी आहे?" तो बोलायचा, "नाही हा दुसऱ्या लँग्वेजमधला डी." म्हटलं, "अरे मी एम-एस-डब्ल्यू झाले." म्हटलं,
ABCD मी पण शिकली, माझी मुलगी पण शिकते. कुठल्या लँग्वेजमधला हा डी आहे मला तरी सांगतोस का? नाही हा डीच आहे. मग झालं ना क्लिक डोक्यात डी. हं. मग डी सुरू केला मी. हा डी कोण असू शकते? मी जैन सलूनचे Google रिव्ह्यू बघितले. जैन सलूनला कुठली दिव्या म्हणजे डी नावाचा कोणी रिव्ह्यू दिला का? त्यात होतं ना दिव्या म्हणजे दिव्या नावाच्या मुलीवर रिव्ह्यू टाकलेला होता. म्हटलं हे काही नाही दिव्याच असणार आहे. मग मी त्याला तरी पण म्हटलं, "तुझ्या आयुष्यात कोणी दिव्या नावाची मुलगी आहे का?" लॉजिक लावलं मी माझं. तो म्हटला, "नाही, कोणी नाही दिव्या." सोनू मग म्हटला मला मग हे माझे भांडणं वाढत गेलं तिथून. डाऊट वाढत गेले, भांडणं वाढत गेले. मी भांडणं खरंच वाढत गेले तिथून. तो खोटं बोलत गेला. माझ्याशी बेहरवेग खूप घाण. मग जाऊबाईंनी माझं घर वगैरे आवरून दिलं आणि त्या माहेरी निघून गेल्या. कारण त्या बोलल्या, "सोनू तुम्ही खूप दिवसानंतर दोघं भेटणार आहे. त्यात तुमचं लव्ह मॅरेज पण आहे. तुम्ही आत्तापर्यंत सेपरेट राहिला. मी कशाला तुमच्या दोघांच्यामध्ये राहू?" म्हणून त्या निघून गेल्या. सगळी फॅमिली निघून गेली. मग आम्ही दोघंच होतो आणि माझी मुलगी होती. माझ्या मुलीला नेमका तेव्हा मार्च-एप्रिलमध्ये सुट्ट्या लागलेल्या. तर मी त्या मुलीला घेऊनच आले. कुठल्या पण बापाला वाटते ना, की आपण 3 वर्षानंतर आपल्या मुलीच्या सोबत राहणार, तर आपण किती वाजता घरी जायला पाहिजे? अर्थातच. बरोबर आहे. 9ला, 8ला खूप झालं 9-10ला येणं तू घरी. रोज 11-1ला यायचं. माझी मुलगी आणि मी, ती 3 वर्षाचं बाळ त्याच्यासाठी जेवायला उपाशी राहायचं. आम्ही रोडवर वॉकिंग करायचो. त्याची वाट बघेपर्यंत, की तो आत्ता येईल, थोड्या वेळात येईल, आत्ता येईल. तो डेली 12-1, 12-1. मी म्हणायची, "राव, असं कुठलं सलून आहे रे, जे 12-1?" "अगं, आमचं सलूनच तसं आहे. तिथे ना खूप काम असतं." हं. वगैरे, वगैरे. म्हटलं ठीक आहे. मग त्याच्यावरून पण भांडणं व्हायला लागली आणि मी रोज तर त्याची वाट बघत त्याला बटाटाच आवडतो म्हणून मी डेली बटाट्याची भाजी, हं. डेली त्याला आवडतं म्हणून मुगाचं वरण डेली बनवून ठेवायची आणि वाट बघत बसायची. तो काही यायचाच नाही. माझी मुलगी बिचारी जागत बसायची, "राव बाबा आत्ता येईल, आत्ता येईल." शेवटी झोपून पण जायची कधी-कधी ती. ते झालं. मग मला बोलतो, "सोनू तू आल्यापासून जरा खूपच चिडचिड करतीये. तू एक काम कर ना नागपूरला निघून जा ना. नागपूरला जाऊन ये. तुझी थोडी हवा पलट होईल, तुला बरं वाटेल." "असं आहे का?" म्हटलं, "माझी खूप चिडचिड होते का?" "ठीक आहे ना, जाऊन येते." म्हटलं. मार्च, एप्रिल, मे. मेमध्ये मी गेली आणि 22 मेला आमची अॅनिव्हर्सरी असते लग्नाची. सो म्हटलं, "मी त्याला जाते आणि मी 21 मेला परत येते." म्हटलं. मी मिष्टूला घेऊन गेली आणि 21 मेला परत आली. घरात बघते अस्ताव्यस्त पूर्ण सामान, रूम विस्कटलेली. तर आता म्हटलं याचे कपडे असे पडलेले, आवरा वरून. त्याची पॅन्ट घेतली धुवायला. मला सवय आहे पॅन्टमध्ये काय काय चेक करायचं. तेव्हा मला त्यात दिव्या पवार नावाच्या मुलीचा फॉर्म सापडला आणि बरोबर तिची डेट ऑफ बर्थ होती 23 जुलै 2000. अरे! डाऊट पूर्ण क्लिअर झाला माझा. पूर्णपणे क्लिअर झाला, की हा D23 म्हणजे दिव्या पवारचा आहे. त्याच्यावर मोबाईल नंबर होता. हा जैन सलूनला होता आणि ती तिथे शिकत होती सुरुवातीला. त्यात त्यांचं प्रेमसंबंध सुरू झालं. स्टोरी अच्छा. हां. आणि स्टोरी कशी मी तिला कॉल केला. "दिव्या," म्हटलं, "तुम्ही दिव्या पवार बोलताय?" "हां." श्रीधर कोण आहे तुमचा?" तिने लगेच, "श्री तुझ्या बायकोचा कॉल आहे." तिथेच होती. म्हटलं, "तुला श्री म्हणण्याचे राइट्स कोणी दिले?" "मी माझ्या नवऱ्याला श्री म्हणत नाही. तू नाही म्हणू शकत श्री. तू कोण आहेस त्याची?" "नाही, मी कोणी नाही. मी इथं सलूनला शिकायला येते." "हो का?" म्हटलं मग सेकंड नंबर तिच्या आईचा होता. मग म्हटलं मी त्या नंबरला कॉल केला. म्हटलं, "दिव्या पवार कुठे आहेत आणि त्या काय करतात?" ते म्हटले, "सलूनलाच आहेत ना, ते तिथे जॉबला आहेत." म्हटलं, "हो का?" त्यांनी लगेच मला कॉल केला. लगेच दुसऱ्या सेकंदला त्याच्या नंबरवरून आणि मला म्हणतो, "प्लीज तू कोणालाच कॉल नको करू. मी तुला घरून सगळी स्टोरी सांगतो. सगळी स्टोरी सांगतो. तू प्लीज कोणालाच कॉल नको करू." म्हटलं, "सांग, तू खरं-खरं सांग. तुझं आणि दिव्या पवारचं काहीतरी आहे की नाही?" तो खोटंच सांगत गेला. "नाही, माझं काहीच अफेअर नाही, काहीच नाही, काहीच नाही." मग मी त्याच्या ओनरला भेटली. म्हटलं, "मॅडम," म्हटलं, "यांचं काही आहे का? तुम्हाला काही माहिती आहे का?" "नाही गं," म्हणे, "असं काहीच नाही," म्हणे. "माहीत तर सगळ्यांना सगळं होतं." अच्छा. माहीत सर्व जेव्हा माहिती असेल म्हणूनच ते जिथे अहमदनगरला इव्हेंट होता, इव्हेंटला घेऊन गेले. मालवणला सुद्धा घेऊन गेले. मालवणला गेले तेव्हा दोघं एकाच बेडरूममध्ये होते. हे सुद्धा नंतर माहिती झालं. बापरे! म्हणून त्यांनी 2 दिवस फोन स्विच ऑफ ठेवला होता. हं. आणि हे सगळं मला मग कळलं. पण त्याने तेव्हा पण खोटं बोललं. पण काय म्हणते ना, सत्य जास्त दिवस लपत नाही. शेवटी माझ्या मुलीचा बर्थडे झाला 10 जूनला. त्याने तेव्हा खोटं बोललं, मला टहलवत गेला. 10 जूनला माझ्या मुलीचा बर्थडे झाला. मग माझ्या जाऊबाईंसोबत माझं खूप छान नातं होतं, एक बहिणीसारखं. मग काही इच्यानेवरी गोष्ट झाली, की मी जेवढं कोणाला नव्हती सांगत, तेवढं माझ्या जाऊबाईंना आणि दिरांना सांगायची. कारण ते दोघं माझ्यासाठी खूप छान होते आणि खूप छान बॉन्ड होता आमचा सगळ्यांचा. आता पण आहे, असं नाही की नाही म्हणून. माझा ताईंपेक्षा पण दिरांसोबत पण खूप छान ताई, "सोनू तुला अजून काहीच गोष्टी माहिती नाही गं. तू चेक कर ना जरा घरामध्ये. काहीतरी चेक कर ना. तू काहीतरी मिस करतेस." मला मिष्टूने काहीतरी एक गोष्ट सांगितलेली आहे माझ्या मुलीने, हं.
की ती जिने रावच्या हातावर बघितली. तू चेक कर ना, बघ ना काहीतरी अजून तुला सापडेल. 10 जूनची तो वेळ होता. माहिती नाही मी खूप हायपर झाले, खूप हायपर झाले. म्हटलं, "राव प्लीज सांग ना मला, काहीतरी शिस्त रे," म्हटलं, "तुझं आणि काहीतरी दिव्याचं आहे रे, सांग ना." मग तो फुटला. "हो, माझं आणि दिव्याचं खूप प्रेम आहे. मी खूप प्रेम करतो आणि मला लग्न पण करायचंय तिच्यासोबत." बापरे! मग म्हटलं, "तुला दिव्यासोबत लग्न करायचंय? मी कोण आहे मग? माझी मुलगी कोण आहे? आपली एक मुलगी आहे, तुला कळतं का?" पण सॉरी सोनू चुकून झालं. मला मला कळतच नव्हतं. मी खूप प्रेम केलं तिच्यावर. मी विसरू पण शकत नाही. पण मी तुला पण सोडू शकत नाही. मी तुझ्यावर पण प्रेम करतो. म्हटलं असं कसं शक्य आहे? अ, मी घरी येतो आणि तो तो काय झाला, तो घरी मी त्याला घरी नाही येऊ दिलं आणि असंच माझ्या हॉस्पिटलमध्ये म्हणतात ना, कोणी कलीग असतात, आपल्याला काहीतरी चांगलं सांगत असतात. त्या बोलल्या, "एक काम कर ना." नाही त्याच्याच सलूनमधून मला एक कॉल आला आणि त्या म्हटल्या, की "तुला आणि त्याला जर रंगेहात पकडायचं असेल, तर तू आत्ताच जैन सलूनला ये." मी गेले ना. तो तिच्याच वडिलांच्या सलूनमध्ये चहा पीत होता. ती तिथे उभी राहून त्याला इशारे करत होती. मी डायरेक्ट त्याच्या सलूनला गेली आणि तिच्या बाबाची टपरी पण म्हणजे बाबाचं हॉटेल पण त्यांच्या सलूनलाच लागून होतं आणि तिचे बाबा याला मुलगा मानायचे. खरं सांगायचं तर मुलगा मानायचे आणि त्या वडिलांच्याच घरात त्यांनी छेद केला. म्हटलं मग मी बापरे! डायरेक्ट जाऊन तिथे काय तमाशाच. म्हटलं, "तुमच्या मुलगीला म्हटलं श्रीधर मानेसोबत लग्न करायचंय म्हणते, तर लग्न लावून देऊया का आपण?" तिचे बाबा तर एकदम चिडले, अटॅक माझ्यावर. "ए तू कोण? आणि इथं तुला कळते का इथे एवढी पब्लिक आहे आणि तू माझ्या मुलीचं आणि मुलाचं काय? ते श्रीधर मानेला विचारा ना." तो एवढा घाबरून गेला त्याने माझ्या गाडीची चाबी सुरू केली आणि मला घेऊन घरीच आला. हं. एवढा घाबरला. नंतर तिच्या वडिलांनी कॉल केला म्हणे असं कसं मग त्यांनी सगळं सांगितलं. "हा सोनू माझं आणि तिचं लफडं होतं. आम्ही लॉजवर सुद्धा लॉजवर भेटायचो. तू नसताना आम्ही हे मूव्ही बघितले." त्यांनी मला नाही ते व्हिडिओज दाखवले त्याच्या मोबाईलमध्ये स्वतःच्या हाताने फोटोज दाखवले त्यांचे बापरे! दोघांचे. त्यामध्ये माझे आणि मिस्टूचे सगळे फोटो गायब होते. सगळे ईच अँड एव्हरी. आमच्या दोघांची जी गॅलरी भरली होती त्यात एकही आमच्या दोघींचा फोटो नव्हता. सगळे दिव्याचे आणि त्याचेच एवढे क्लोज फोटो 1000च्या वर होते. म्हणजे त्यांचं 2022च्या एंडपासून ते अफेअर सुरू झालं होतं म्हणून तो माझ्यावर एवढा चिड करायचा आणि मला व्हिडिओ कॉल करू नको, मला कॉल करू नको असं सांगायचा. ट्विस्ट कुठे कुठे येतो, जेव्हा मग मी दिव्याला पर्सनली हे झालंच. मग मी पुन्हा म्हटलं, "नाही मला भेटायचंय." मी मग दिव्याच्या आई-वडिलांना पर्सनली भेटायला गेले आणि दिव्याला मी एकट्यामध्ये. म्हटलं, "दिव्या बघ, प्रेम कोणाला कधीही होऊ शकतं. मला सांग काय-काय झालं? त्याने तुला काय केलं?" ऑलरेडी ती दिव्या दुसऱ्या मुलाच्या अफेअरमध्ये होती. याने त्याच्यापासून तोडलं आणि त्याला माहिती आहे काय सांगितलं? "माझी बायको मला खूप टॉर्चर करते. माझ्या आईला पण खूप मारायला धावती. माझ्या आईला पण खूप टॉर्चर करते. ती आमच्या घरी नाही राहत. ती तिच्या मावशीकडे राहते. तिला सावत्र येणं तर तिच्या मावशीकडे. मला तर मावशी पण नाहीये. बापरे! माझे सख्ख्या आईचे जे पण रिलेशन होते, माझे लहानपणीच तुटले होते. मला सख्ख्या मावश्या वगैरे कोणी नव्हत्या आणि या मम्मीच्या बहिणी होत्या. आम्ही त्यांच्याकडे कोणाकडेही राहत नव्हतो. ती खूप टॉर्चर करते. माझ्या मुलीला लाड करू देत नाही. माझ्या मुलीला माझी मुलगी म्हणू देत नाही आणि ती नागपूरलाच राहते. सारखं माहेरातच जाऊन राहते मावशीकडे आणि तिथे राहत नाही आणि मला इतकं टॉर्चर करते. मला जेवायला देत नाही, मला काहीच देत नाही आणि तिला पण असंच सेम मला जशी स्टोरी बनवली, तशी स्टोरी बनवली. तिला ब्लॅकमेल केलं. इव्हन सेम जसं मला खोटं बोलला लग्नाच्या आधी माझी ओढणी, माझा टॉवेल घरी घेऊन आला होता. सेम तिचे 2 लेगिन्स, तिचे 2 स्टोल आणि तिचा टी-शर्ट घरी घेऊन आला होता. आणि ते एका कोपऱ्यात लपवून ठेवलं होतं, जे मला कधी दिसलंच नाही घरामध्ये. नाही माझ्या घरात नव्हता. त्याची जी मालकीण होती की नाही, तिच्या सलूनमध्येच लपवून ठेवलं होतं त्यानी सर्व त्या गोष्टी. हे सगळं उघडकीस भांडं आलं. त्याच्यानंतर जैन सलूनच्या ओनरनी मला सगळं सांगितलं, की "असं-असं बघ, तुझ्या नवऱ्याला अशा-अशा वस्तू गिफ्ट तिने काय-काय दिलेलं आहे." जेवढ्या वस्तू तिने गिफ्ट दिल्या होत्या, सगळ्या मी एका बॅगमध्ये भरल्या आणि तिच्या बापाच्या समोर नेऊन ठेवल्या. "हे घे," म्हटलं, "तुझी पोरगी तू बोलतोय ना, तुम्ही बोलताय ना, की माझी पोरगी तशी नाही आहे. मग तुमची पोरगी जर सभ्य आहे, तर लॉजवर जाऊन का राहिली तू माझ्या नवऱ्यासोबत? मी स्वतः बघितलं. व्हॅलेंटाईन डे तिने लॉजवर मनवलं, हॉटेलमध्ये मनवलं. मी स्वतः बघितलं त्या डोळ्यांनी. एवढे गिफ्ट देते जर तुमची मग ती म्हणते, "दीदी सॉरी माझ्याकडून चुकी झाली. मी प्रेमात पडले" वगैरे, वगैरे. मग यानी पण सॉरी बोलली. हा पण सॉरी बोलला. "सोनू नाही करणार" वगैरे, वगैरे. ते पण झालं. पण तो घरी आला. त्याच्यानंतर म्हटलं, "हे धागे सोड" म्हटलं. "मला हे बघायचंय धागे तू का बांधतो?"
दिव्या नावाचा टॅटू होता. अरे बापरे! तेव्हा तर अक्षरशः लिटरली पायाखालची जमीन हलली माझ्या. दिव्या नावाचा टॅटू बघितला. तो क्षण मी सांगू पण शकत नाही तुम्हाला. मला माहिती नाही, म्हटलं, "तू आत्ताच्या आत्ता इथून चालायचं. तू जिथं हा टॅटू बनवला, मला त्या टॅटूवाल्याकडे जाऊन हा इरेज करायचा आहे. किती पण पैसे लागू दे, ते मी देणार." आणि म्हटलं, "ते जे म्हटलं D23 आहे, मला तिथे ओ करून पाहिजे." जिथे त्याने टॅटू केला, तिथे गेले मी. तिथेच गेले मी, त्याने घेतलं. म्हटलं, "किती खर्च केला सरांनी?" "टोटल 3,000." "राव, मी जेव्हा पैसे मागायचे तू बोलायचा, माझ्याकडे पैसे नाही. तुला 3,000 खर्च करायला पैसे आहेत." म्हटलं, "आता किती खर्च होईल?" मग त्याला इथं मी स्क्वेअर बनवला. अजूनही आहे त्याच्यात. इथे मी पूर्ण ते D23 वर काही होत नव्हतं. मी स्क्वेअर बनवला. जो डी होता त्याला मी ओ करायला सांगितलं. तिथून त्यांचं भांडं फुटलं. मग आमचे वाद वाढत गेले. कमी नाही झाले, वाढतच गेले. माझा शक कारण एकदा माणसाच्या मनात डाऊट झाला, तो कधीच कमी नाही होत. बरोबर आहे. डाऊट वाढत गेले, तो खोटंच बोलत गेला. त्याचे प्रकरण मला माहीत व्हायला लागले आणि तो माझ्या अंगावरून खोटंच आमिष दाखवून मलाच मारायला लागला. मी खूपदा मार सहन केला. इव्हन त्याने माझ्या मुलीसमोर मला मारलेलं आहे. म्हणून माझी मुलगी त्याच्याकडे जायला अजूनही घाबरते. अजूनही बापरे! जरी तुम्ही माझ्या मुलीला म्हटलं ना, "मिष्टू, तुला रावबाबा पाहिजे की सोनू मम्मा?" ती एकच म्हणेल, "सोनू मम्मा." रावबाबा तिला खूप मारतो. माझ्या मुलीसमोर त्यांनी खूप मारले. माझ्या मोबाईलमध्ये जे प्रूफ होते, त्यांनी जैन सलूनमध्ये ज्या काही गोष्टी चोरून घरी आणल्या होत्या, त्या गोष्टींचे माझ्याकडे प्रूफ होते. ते प्रूफ सगळे मिटवण्यासाठी त्यांनी त्या सगळ्या वस्तू पण तोडल्या आणि माझा मोबाईलसुद्धा तोडला. ज्या मोबाईलमध्ये माझ्या सगळे प्रूफ होते तो. बापरे! ह्या स्टोरी हे कधी झालं होतं, मोबाईल तोडण्याची गोष्ट 22 मेला माझ्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी. आमची अॅनिव्हर्सरी अशीच फुकट गेली. फक्त आणि फक्त जैन सलूनच्या त्या एका दिव्यामुळे. तिथून मग आमचे म्हणजे 2023 पासून आमच्या घरामध्ये विघ्न, वाद-विवाद तेच सुरू झाले. मग एकदा अचानकच असं काय केलं मी, तरी पण काय म्हणते ना, मी मुलीसाठी त्याला माफ केलं मोठ्या मनाने. जाऊ दे म्हटलं, चूक प्रत्येकाकडून होते, प्रत्येकांना प्रेम होत असतं. तुझ्याकडूनही झाली, तिच्याकडूनही झाली. पण आता तरी आपण आपला संसार करूया. तर असंच अचानक काय झालं, मी त्याचा तो झोपला होता आणि मी त्याचा मोबाईल घेतला. मोबाईलवरून Instagram बघितलं. ते Instagramमध्ये हायलाइट्समध्ये नंदिनी नावाच्या मुलीसोबत फोटो सापडला. चिटकून एकदम असा गळ्यामध्ये आणि हॅशटॅग नंदिनी आणि एक छान सॉन्ग होतं प्रेमावर, लव्हवर आणि त्यातच तिचे दिव्याचे पण हायलाइट्सचे फोटो, व्हिडिओज म्हटलं, आता यार दिव्या तर आता माहीत झाली, नंदिनी कोण? आता नंदिनीला पण शोधायला पाहिजे. मग त्याच्या मोबाईलमध्ये मी नंदिनी नाव सर्च केलं, तर नंदिनी ढाणे नाव होतं. फक्त तेवढंच. मी फक्त वर्डवरूनच सगळं शोधलं. एक सीबीआय कसं जासूस करते त्या हं, हं. पद्धतीने. आता हिला पण शोधायला पाहिजे. ते दिव्याचं प्रकरण माहीत झाल्यानंतर मला नंदिनीचं प्रकरण माहिती झालं. मी तिला Facebookवर सर्च केलं. Instaला कुठेच सापडत नव्हती. Facebookला सर्च केलं. हाय म्हटलं. ती बोलली, "हाय." म्हटलं, "प्लीज Instagramला येता का? मला तुमच्याशी इम्पोर्टंट बोलायचं." म्हटलं, "काय?" मग मी बोलली. म्हटलं, "तुम्ही कोण?" म्हटलं, "नंदिनी." म्हटलं, श्रीधर माने कोण तुमचे?" "कोणी नाही. आम्ही Shaadi.comला भेटलो होतो 2022 मध्ये." बापरे! माझं तर लग्न 2017ला झालं. 2022ला तुम्ही भेटताय. मग म्हटलं, "कसं काय?" नाही, त्यांनी ॲक्चुअली मला लग्न करायचं होतं. माझं Shaadi.comला अकाउंट आहे. त्यांनी पण ओपन केलं असणार. म्हटलं, "तुमचा फोटो बघितला मी एकदम घट्टवाला." तर असं म्हटलं, "माणूस कोणासोबतही सहज फोटो नाही काढत ना," म्हटलं. तर नाही, तो मला भेटायला एकदाच बोलवला होता. आम्ही रांजणगावला दोघं भेटलो होतो, रांजणगावच्या गणपती मंदिरमध्ये आणि मी तेव्हा बघितलं त्याचं मला थोडं तो जेन्युइन वाटला नाही. मला त्याचं खोटंच वाटलं काहीतरी. सो मी त्याला लग्नाला नाही बोलले आणि आता मी नागपूरमध्ये लग्न केलं आणि मी मी खूप हॅपी आहे माझ्या लग्नामध्ये. अच्छा. असं बोलली ती. म्हटलं, "तुमच्यामध्ये काही चॅटिंग झाली असेल तर प्लीज पाठव ना," म्हटलं मला. ती म्हणे, "माझ्याकडून सगळं डिलीट झालं, पण थोडीशी चॅटिंग आहे, ते बघितली." त्या चॅटिंगमध्ये लव्ह यू बाबू, मिस यू बाबू, गुड नाईट बाबू अशी ती चॅटिंग माझ्याकडे अजूनही आहे. त्या नंदिनीने जे पण सांगितलं ते सुद्धा माझ्याकडे आहे. यानी दिव्यासोबत जी Instagramवर जी चॅटिंग केली ती पण माझ्याकडे आहे आणि त्या दोघांचे फोटोसुद्धा अजूनही माझ्याकडे आहेत. अजूनही ठेवलेत मी जपून. त्रास होतो पण मी जपून ठेवले. कारण कधी ना कधी ते माझ्या कामात येणार. पण जे मेन पुरावे होते, त्यांनी ज्या चोऱ्या केल्या, जे काही केलं ते माझ्याकडे. मेन मुद्द्याचं सांगते. एवढा मॅटर झाला. तसं जैन सलूनच्या ओनरनी त्या दिव्याच्या वडिलांना समजून सांगितलं, की तो आमच्या इथला एक चांगला होणार म्हणजे चांगला एम्प्लॉयी आहे. सो प्लीज मी त्याला नाही काढू शकत. तुम्ही त्याला इथे जॉबला राहू द्या. एवढं होऊन पण तिने जॉबला ठेवलं. काय म्हणतात ना, देवाच्या घरात अंधार नसतं जास्त दिवस. ते खोटं माहिती समोर पडतं. बाहेर हां, येतच. 2023चीच दिवाळी होती.
दिवाळीच्या दिवसात म्हणते, "राव तुझा पेमेंट नाही झाला अजून?" "नाही गं, नाही झाला." "उद्या दिवाळी होती बरं, उद्या लक्ष्मीपूजन." आमच्या घरात किराणा नव्हता. आम्ही दोघंच राहायचो रूम रेंटनी. आईने आत्तापर्यंत पोसलं होतं आम्हाला 6 वर्ष. अजून किती आई पोसणार होते आम्हाला. आई बोलल्या, "तुम्ही दोघं राहा, तुमचं तुम्ही बघा." उद्या लक्ष्मीपूजन होतं 2023 आत्ताही आठवते. आज त्याचा पेमेंट होणार होता. तो बोलतो रात्रीचे 10 वाजले होते. ताटावर जेवताना बसला आणि त्याला जेन सलूनच्या ओनरचा कॉल येतो, "श्रीधर तू आत्ताच्या आत्ता पोलिस स्टेशनला ये." मी म्हटलं, "काय झालंय?" म्हणतो, "काही नाही गं, पोलिस स्टेशनमधून कॉल आला. कोणीतरी काहीतरी केलंय वाटतं म्हणून बोलवला." म्हटलं, "ठीक आहे." मी काही एवढं माइंड नाही केलं. त्याची बुलेट घेऊन नव्हता गेला तो तेव्हा. माझी गाडी घेऊन गेला होता एक्सेस. मग गेला तो आणि मी कॉलवर कॉल करते, "अगं काही नाही, येतो मी, येतो मी." पण जेव्हा डोक्यावरून पाणी जातं तेव्हा बायकोचीच आठवण येते ना. बरोबर. आणि रात्रीचे 1 वाजता मग कॉल केला, "सोनू, खूप मोठा मॅटर झाला गं, प्लीज सोडव ना मला याच्यातून. प्लीज ये ना तू आत्ता." आणि मी खूप डेअरिंगबाज मुलगी आहे सर. खरंच सांगते, मी कधीच घाबरत नाही. कुठे पण जायला, किती पण रात्र असली तरी. मी तेव्हाच मी खूप रडायला लागली, कारण माझं प्रेम तेवढं आहे त्याच्यावर. अजूनही आहे. असं नाही म्हटलं जाणार की नाही आहे. मी त्याच रात्रीला ओला बुक केली. 1-1:30ला त्याच्याजवळ पोहोचले. म्हटलं काय मॅटर आहे? तेव्हा सलूनच्या ओनरकडून माहिती झालं की त्यांनी 4 ते 5 लाख रुपये चोरी केली. सलूनमधले? सलूनमधले. ते पण Google Pay. तो त्याच्या वेगवेगळ्या मित्रांना Google Pay ट्रान्झॅक्शन करत गेला. कारण ओनरच्या जे जेन सलूनच्या ज्या ओनर होत्या त्या त्याला सख्ख्या भावाचा दर्जा देत होत्या. म्हणजे त्यांनी ज्याच्या घरामध्ये खाल्लं त्याच्यासोबतच छेद केलं. एक्झाम्पल, दिव्याचे वडील त्याला मुलगा मानायचे, तर दिव्याच्या वडिलांच्या मुलीसोबतच त्यांनी लफडं केलं. प्लस जेन सलूनचे ओनर त्याला सख्ख्या भावाच्या वरचा दर्जा देत होते. त्यांनी त्याचे Google Payचे सगळे ॲक्सेस त्याच्या हातात दिले. त्यांनी त्याचा फायदा घेतला आणि 4 ते 5 लाख रुपये त्याच्या अकाउंटमधून लंपास केले. त्यांच्याकडे सॅलरी करायला पेमेंट नव्हता एम्प्लॉयीचे. नाही, नाही. हा एवढा पैसे कुठं घेऊन कुठे लंपास करत होता त्याचं अजूनही अद्यापही कारण कळलेलं नाहीये. मला तरी वाटते, की हे असंच मुलींवर उडवायचं, मुलींना आमिष दाखवायचं असंच करत असणार. ते झालं. तो पण एक काळ झाला. त्यांनी मग तो खूप रडायला लागला, "सोनू मला जेलमध्ये नाही राहायचं, प्लीज मला सोडव." मी मॅडमला म्हटलं, "मॅडम माझ्याकडे तर एवढे पैसे नाहीये, पण माझ्याकडे जे माझ्या मुलीची चेन आणि माझं कानातलं आहे, मी ते गहाण ठेवते. जेवढे असेल 30,000-40,000 मी तुम्हाला देते मॅडम." म्हटलं, "पण प्लीज यांना सोड." "नाही, मी सोडवतच नसते. याला अद्दल घडू दे एकदा जेलमध्ये." त्या मला सांगत होत्या बरं. की "सोनाली याला जेलमध्ये राहू दे, याची अद्दल घडू दे, त्याच्याशिवाय कळणार नाही." मी म्हटलं, "नाही, ते म्हणतात ना शेवटी प्रेम उफाडून जायचं." मी त्याला रात्रीचे 3 वाजता काही पण केलं, पण सोडवून आणलं घरी. बापरे! आणलं दुसऱ्या दिवशी गहाण ठेवलं सोनं आणि 30,000 ला ठेवलं आणि 30,000 मी मॅमला त्यावेळेस पाठवले. अजूनही त्यांचे पैसे बॅलन्स आहे, पण मी नाही पाठवत. कारण आता माझा आणि त्याचा संबंधच नाही, मी नाही पाठवत. बरोबर. मी पाठवले. माझ्या माझ्या कष्टाचे पैसे मी पाठवले. मी ते नंतर सोनं पण सोडून घेतलं माझ्या कष्ट. पण त्या माणसाला मी त्याला शिकवल्याची जाणीव नाही. मी त्याला रात्रीचे 3ला पोलिस स्टेशनमधून आणलेली जाणीव नाही. ते पण नाही. नंतर असंच अचानक मग त्यांनी मॅडमनी ओनरनी काढून काढून टाकलं त्याला लिटरली. पण तो जेव्हा तिथे जॉबला होता ना, तेव्हा अजून एक आमच्या इचलकरंजीच्या साइडची मुलगी पूजा म्हणून त्यांचीच एक फ्रेंडमधली तिथे काहीतरी हेअरचं ट्रीटमेंट घ्यायला जायची. तिथे त्यांची ओळख झाली होती. मग त्याने ते सलून सोडलं आणि ऑसम सलूनला जॉबला लागला. ऑसम सलूनमध्ये पण असंच बऱ्यापैकी काहीतरी केलंय त्याने. तिथून ऑसम सलूनला असताना आम्ही मालवणला फिरायला गेलो होतो पूर्ण फॅमिली आणि मला सवय इन्व्हेस्टमेंट करायची थोडी-थोडी का मी गोल्डमध्ये वगैरे करत असते. सो मी भिशी लावली होती इचलकरंजीच्या सलूनला जरी सोनाराकडे आणि मी जरी पुण्यात राहत होते तरी. आम्ही असंच मालवणला गेलो आणि तेव्हा माझी भिशी पण संपली होती. 5 ग्रामची मी अंगठी केली होती 42,000 ची आणि माझ्या कानात कानात पण होतं. थोडं बीचवर जायचं होतं म्हणून मी ते सोन्याचं कानातलं वगैरे सगळं काढून टाकलं होतं आणि ती अंगठी पण तशीच ठेवली होती. मग आता म्हटलं येताना हातात घालण्यापेक्षा झोपेत कोणी गेली गोल्ड पण एवढं महाग आहे, म्हणून मी ती माझ्या बॅगमध्ये ठेवली, ट्रॉली बॅगमध्ये. आम्ही दुसऱ्या दिवशी दोघंही आलो घरी. ती ट्रॉली बॅग त्यांनीच ओपन केली. मी नाही ओपन केली आणि अच्छा. मी निघून गेली. आपला ट्रस्ट असतो ना. दुपारी येते आता आपल्याला हौस असते आपण काहीतरी नवीन बनवलं, मैत्रिणींना दाखवावं आपण. बरोबर. बघते तर काय त्याच्यात माझी कानातलं पण नाही आणि माझी अंगठी पण नाही. दोघांशिवाय तर कोणीच राहत नाही. ते पण गायब. मी त्याला खूप बोलले, "तूच चोरली माझी अंगठी, तूच चोरली माझी अंगठी." म्हटला, "मी नाहीच घेतली सोनू, मी नाहीच घेतली." म्हटलं, "नाही तूच घेतली, दोघांशिवाय कोणीच राहत नाही." म्हटला, "नाहीच घेतली." "ठीक आहे, नाही घेतली." मी ब्राह्मणाकडे मी कधी देवाला मानत नाही, खरं सांगते मी. म्हणजे देवाला मानते, श्रद्धा आहे पण मनापासून, पण मी असा देखावा नाही करत. पण म्हटलं तरी पण एकदा ते घरा शेजारचे बोलले, "ब्राह्मणांना विचारूया." ब्राह्मणांनी सरळ सांगितलं, "ती तुमच्या नवऱ्यानेच नेलंय सोनं म्हणून."
एका नाही 3 ब्राह्मणांनी सांगितलं. मला अक्षर इतका घाण शिव्या द्यायला लागला. "कोण आहे तो? चल आत्ताच्या आता त्याच्याकडे जाऊया. कोण तुला असं सांगतो?" बापरे! मी कसं नेणार ना? माझी इज्जत थोडी घालवायची होती. त्याच्यावरून पण मार मार खाल्ला मी. मी चोरीचा आळ घेतला म्हणून. मारायचा पण? मारायचा लिटरली बेडवरून खाली आपटून मारायचा. बापरे! ते तर झालं त्याच्या पुढची तर स्टोरी याच्यापेक्षा पण डेंजरस आहे. एवढं मारायचं बेडवरून उचलून आपटून खाली मारायचा, भिंतीला डोकं मारायचा. मोस्टली तो चेस्टवर मारायचा. बुक्क्यांनी ते बापरे! पण. खूप डेंजर मारायचा. ते पण मार सहन केला. त्याच्यानंतर ती पूजा नावाची मुलगी जी ओळख झाली होती, तिथून पण ते सुरू होतं. मला बोलला मला ना तिच्या आईचं ट्रीटमेंट करायचं, रूट टचअप करायचंय केसांचं. ते औंधमध्ये राहतात, तर मी जाऊन येतो. म्हटलं ठीक आहे जाऊन ये. रात्रीचे 11 वाजले. आईचं रूट टचअप करायचंय. मी एवढं एवढं होऊन पण बरं मी ट्रस्ट दाखवतीये. 2024 ची गोष्ट आहे. म्हटलं ठीक आहे जा. 2023 संपला 24 ची गोष्ट आहे. जा म्हटलं. मला व्हिडिओ पाठवले, फोटोज वगैरे पाठवले. सेम म्हणजे मी डिलीट नाही करत, मी ठेवते ते. पाठवले म्हटलं ठीक आहे. त्याच्या 8 दिवसांनी अजून म्हणतो, "अगं आता तिच्या मम्मीचं झालं ना, तर त्यांच्या मुलीचं रूट टचअप करायचंय." आणि त्यांचं नाव तेजल मॅम म्हणून सेव्ह केलं होतं मोबाईलला. म्हटलं ठीक आहे. कुठे आहे ते? तर रावेतला. मग म्हटलं एक काम करणार, माझी पण 10ला जॉब सुटते. आपण दोघंही सोबत जाऊया आणि मी जबरदस्तीने मागे लागून त्याच्या गेली. हं. जबरदस्तीने. पहिलं तर वादच घातला, "तू का येणार?" असं तर. मग एका अटीवर नेलं, "तू खाली थांबायचं, मी वरती जाणार, ट्रीटमेंट करणार आणि मी येणार." बरं. मी पण काय म्हणते ना, ऑलरेडी माझ्यासोबत एवढ्या गोष्टी घडून गेल्या होत्या, मी ट्रस्ट नव्हती ठेवू शकत. तिथल्या सिक्युरिटीना विनवणी केली. ते म्हटले, "नाही मॅडम, मला वरचं हे पाहिजे परमिशन तरच मी सोडणार." "नाही सर," म्हटले, "तुमचा नवरा आहे ना, तुम्हाला माहिती असायला पाहिजे. हा रोजच येतो इथे. रोजच बापरे! आल्यासारखा येतो." म्हटलं, "कोण आहे ती मुलगी?" "पूजा नाव आहे तिचं." पूजा नाव आधीच ऐकून ठेवलं होतं मी. त्यांच्या फ्रेंडमधलीच इचलकरंजी पूजा साईड. तर ती नागपूरला आहे, लग्न झालंय नाही, सगळं. नाही. ती नाही, ती ती नंदिनी. नंदिनी. ती नंदिनी ही येस. पूजा म्हणजे यांच्या गावाकडची मध्ये-मध्ये जेएन सलूनला असताना ट्रीटमेंटला जायची ती. बरं. दिव्या सुटल्यानंतर ती. मग ते झालं. मग त्याच्यानंतरनं मग अ, ती मुलगी जे फ्लॅटवर गेला, मग तो गेला 13 वरती. पण माझी इथं घासमूस ह्याचं तर तेजश्री मॅम नाव होतं. हे तर दिव्या हे पूजा सांगतात आहे आणि यांनी तर मला सांगितलं सिक्युरिटीनी, "अरे तुमचा नवरा तुम्हाला माहिती नाही का रोज इथे येतो आणि कशाला आलाय?" "ते पार्सल द्यायला आलाय." म्हटलं, "हो का?" "सिक्युरिटी प्लीज रिक्वेस्ट आहे. प्लीज हात-पाय जोडते. प्लीज मला घेऊन चला ना." सिक्युरिटी मला 13व्या मजल्यावर घेऊन गेले. अक्षरशः त्या 13व्या मजल्यावर कोणीही नव्हतं फ्लॅटमध्ये. त्या 2 बीएचके फ्लॅटमध्ये हे दोघंच होते. डोअरबेल वाजवली. 10 मिनिटांनी दरवाजा उघडला. बेडरूममध्ये दोघंच होते आणि बापरे! त्या अख्ख्या हॉलमध्ये रूममध्ये कोणीच नव्हतं. जे 8 दिवसापूर्वी त्यांनी ओनमधले मला फोटो पाठवले होते, ते फोटोज आणि हे फोटोज सिमिलर होते. काहीच फरक नव्हते. मी म्हटलं, "तू तर मला बोलला होता ना परवा, की मी ओनमध्ये होतो. ते नाही, हे घर तर सेमच आहे." "अगं नाही, ते घर वेगळं आहे, हे घर वेगळं आहे. तू नीट बघ, नीट बघ." प्रूफ आहे माझ्या हातात. तरी पण मला बोलतो नीट. म्हणजे एखाद्याला नाही का वेडा नसेल तरी त्याला वेडं बनवून काढायचं. इतकी फितरत घाण त्याची. लिटरली सांगते सर, इतकं घाण लेव्हलचं खोटं बोलतो, की समोरच्या व्यक्तीला वाटेल, की नाही हा खूप पूर्णपणे खरं बोलतो आहे आणि समोरची व्यक्तीच खोटं आहे. आणि हा स्वभाव त्याच्या घरच्यांना पण माहिती आहे. घरच्यांना पण लिटरली माहीत होऊन गेला. जर मी खोटी असती, तर आज माझे दीर, माझे जाऊबाई, माझी आई माझ्याशी बोललाच नसता. त्यांनी माझे नातेसंबंधच तोडून टाकले असते. आज माझ्या दीरांना जरी विचारलं, ते पण हेच सांगतील, की कोण कसं आहे आणि कोण कसं नाही म्हणून. ठीक आहे ना, मी हायपर होते, चिडचिड होते. पण त्यामागचं कारण त्यांनी कधी शोधूनच काढलं नाही, की हिला का चिडचिड होती. त्यांनी मला टाईमच दिला नाही. सर जर रात्रीच्या 12ला माणूस येईल, मी थकून जाणार आणि त्याने मला स्ट्रिक्टली सांगितलं, "मी तुला इथं पोहोचणार नाही. तुझं तू जॉब करायचं." बापरे! घरात लागू म्हणजे घरामध्ये काहीतरी असू दे म्हणून मी 2 जॉब करायला लागले. एक 8 ते 2, 3 ते 10 माझ्यात काय कॅपॅसिटी उरणार आहे? आणि मी रोज त्याला मॉर्निंगला बोलायची, "राव 8ला मी पण जाते, तू पण जातो, तर दोघांचा टिफिन सोबत बनवू." "नको, नको, मला काही टिफिनची गरज नाहीये. तुझं तू काहीतरी घेऊन जा, माझं बघेल." मला कुठं माहीत होतं बाहेरच्या पोरी त्याला टिफिन देतात म्हणून. रोज. त्याला रोज टिफिन असायचा. मग त्या बाईसोबत मी त्याला रात्रीच्या 11 वाजता पकडलं. स्ट्रिक्टली मी भांडणच केले त्या बाईसमोर. हं. तुम्हाला माहिती आहे का? "अगं, हा माझा भाऊ आहे." "मग तुझा भाऊ आहे तर रात्रीच्या 11 वाजता का?" एक सभ्य बहीण म्हटलं रात्रीच्या 11ला कुठलीच बोलू शकत नाही नाहीच ट्रीटमेंट बोलू करायला. शकत. हे चुकीचं आहे आणि मला ना तिच्या कानामध्ये ना मी ते कानातलं आणि तिच्या बोटात ती अंगठी बघितल्यासारखं झालं मला, जी त्याने चोरून नेली होती ती. बापरे! आणि तो खोटं बोलला, की नाहीये तिच्याजवळ म्हणून. पण मी बघितलं. माझी शार्प एवढी तर नजर माझ्या नजरेला तर आलंच ना.
ते झालं तरी पण तो खोटं बोलला, की नाही, नाही म्हणून ती माझी बहीणच आहे असंच असंच त्याने मला सांगितलं. बहीणच आहे का? मग मी खूप भांडले. मला म्हणतो, "ए चल आत्ताच्या आत्ता इथनं उठायचं आणि हॉलमध्ये बसायचं. तू पुढे असलीस तर मला ट्रीटमेंट करायचा मूड होत नाही." आता त्याला ट्रीटमेंट करायचा मूड होत नाही, की आणि कुठला मूड होतो नाही मला नाही माहीत. लिटरली दोघं बेडरूममध्ये अर्धा पाऊण तास होते. मी बाहेर रडत बसले होते. त्याला माझी जराही दया आली नाही. ट्रीटमेंट संपल्या-संपल्या आम्ही खाली उतरलो. त्याने तिथून जे मला मारत नेलं, भांडत नेलं, अक्षरशः त्याने मला चाबीने खून-खून मारलं. मला इथे मारलं. माझ्याकडे आजही तो व्हिडिओ आहे. त्याने मला जे इथे मारलं, पूर्ण अंगावर असं जिथे वाटेल तिथे चाबीने खून मारत होता. त्याच्या कानाला हेडफोन मी जोरात चावले त्याच्या कानाला. मला सहन नाही झालं सर ते. जोरात चावले. त्याने माझी माझी ॲक्सेस होती ती पूर्ण लिटरली पाडली. घरात गेला स्पीडनी आणि फाशी लागण्याचं नाटक केलं. मग मी रस्त्यामध्ये 2 मुलं होते. त्यांना थांबवलं आणि म्हटलं, "दादा मला प्लीज वाचवा, वाचवा मी मरेल." कारण तो चाबीने एवढाच खून मारत होता. मी घाबरले ना बरोबर. आणि स्वतः नाटक केलं. मग ज्याला फाशी लागायची असते तो माणूस नाटक नाही करतो, फाशी लागून मरून पण जातो. बरोबर. मला तिथून डांगे चौकमधून काळवेडी फाट्याला जायला मोजून 15-20 मिनिट लागले. कारण मी घाबरलेली होती आणि मी त्या अवस्थेत गेली. बघते तर काय हा फाशी लावतोय. "ए चल दरवाजा उघड" म्हटलं. "फाशी लागायची तर लाग ना, काय काय हसतोय?" म्हटलं. लागली नाही त्यांनी फाशी. फक्त हं, माझी साडी घेऊन फाशी लागायचं नाटक केलं. हं, मग तिथून त्या रात्रीला बोलले, "इथून पुढे मी घरात जेवण बनवणार नाही. हं. मी तुझे कुठले कामं करणार नाही. तू ज्या रात्री बायकांच्या घरी जातो तेच तुझे जेवण बनवतील, तेच तुझे कपडे धुतील." मी लिटरली सांगते सर 2024 पासून तर ते 24 पासून ते मला इन्सिडेंट झाला माझ्या डोळ्यासमोर. मी तेव्हापासून घरात जेवण बनवायचं कायमचं सोडलं होतं. खरं सांगते मी, जे असेल ते. मी आजपर्यंत त्याची केअर केली, त्याच्या आवडी जपल्या, त्याच्या आवडी हप्त्यामध्ये 2 जॉब करून पण 1 वीक ऑफ असायचा मला, तर मी त्याचे पूर्ण 2 बकेट कपडे मी धुवायचे हाताने. मी त्याच्या सगळ्या केअर केले, सगळं केलं. पण ज्या मुलींसोबत तो रिलेशनशिपमध्ये असायचा, हां. त्या मुलींना माहिती असायचं की तो मॅरिड आहे. तुम्ही नाही. त्याच्या कुठल्याच हां, अजून तुम्हाला सांगायचंच राहिलं. तो जितक्या पण सलूनमध्ये जेव्हा तो मिसिंग झाला मग हां, मग ते झालं ना, मग त्याच्यानंतरनं मी तो सलूनमध्ये कुठला जॉब करतो सांगायचंच बंद झाला मला. का तर मी सलूनपर्यंत जाते आणि मी सलूनमध्ये विचारते. ज्या पण सलूनला त्याने जॉब केला तिथे त्याने हेच सांगितलं, "मी अनमॅरिड आहे आणि मी लग्न करणार आहे. माझं एक 4-5 महिन्यांनी लग्न आहे." पण मग त्या मुलींनी क्रॉस क्वेश्चन नाही का केलं तुम्हाला, की तू कोण आहेस? आणि मग जिथं ज्या मुलींना तुम्ही भेटला, त्या मुली तुम्हाला बोलल्या नाहीत का? तुम्ही तर ह्यानी काही सांगितलं नाही किंवा नाही, ते माझं नाव होतं ना सोनाली. ते हं, कोणाचं नाव आहे? कोणालाही डाउट येतो ना. हं. हे नाही, हे माझ्या मानलेल्या बहिणीचं नाव आहे. मानलेल्या बहिणीचा कोण टॅटू काढतं? कोण काढतं? नाही, ही माझी दूरची बहीण आहे. ती मला खूप जीव लावते, तर तिचं नाव हे सोनाली आहे. मी तिचं नाव हे लिहिलं सोनाली. आईचं असं काढायचं मग. मग आईचं काढायचं ना, असं प्रत्येक मुलींना आणि प्रत्येक मुलीला सांगायचं, "माझी आई सावत्र आहे, मला खूप टॉर्चर करते." असं झालं, तसं. एक तर सीन असा झालाय सर, म्हणजे मला पण थोडी असम सलून सोडलं त्यांनी. तरी पण मला सवय होती ना प्रत्येक कॉल करायची, की तो आहे का इथं नीट. तिथून पण सांगितलं आम्ही त्याला काढलं, त्याचं बिहेवियर चांगलं नव्हतं म्हणून आणि त्यांनी दुसऱ्या बावधनच्या ब्रांचला होता. तर त्या सरांना मी कॉल केला, तर ते सर म्हटले, "अरे, माझ्या इथून जॉब सोडून जमाना झाला." आणि त्यांनी माहिती आहे का काय-काय केलं? माझ्या इथल्या काम करणाऱ्या बाईचे ₹8,000 चोरले. प्लस त्यांनी माझ्याकडून पण माझ्या आईला शुगर झाली. माझ्या आईचा पाय कट करायचा आहे, अॅम्प्युटेशन करायचं आहे आणि माझी आई ॲडमिट आहे. खूप सीरियस आहे, मरणाला टेकली आणि मला पैसे पाहिजे म्हणून माझ्याकडून पण ₹15,000 घेऊन गेला. बापरे! आणि माझ्या आईला तर यातलं काही झालेलं नाही सर. म्हणजे माझी आई म्हणजे माझ्या सासूबाई. माझ्या सासूबाई एकदम छान आहेत. त्यांनी प्रत्येक सलूनमध्ये आईचं आणि माझं वाईटच सांगितलं. कधीच म्हणजे चांगलं सांगितलं नाही. फक्त त्या ₹8,000 साठी आईला मारतो तो. आईला मारतो. जो माणूस मला पण फर्स्ट टाईम भेटला तेव्हा मला सावत्राई सांगितली. मेलेल्या पप्पांना जिवंत सांगितलं. तो माणूस कुठल्या लेव्हलला पोहोचू शकतो? हा विचार करण्याच्या पलीकडचा पण आहे. आणि लास्ट लोकेशन मला माहीतच मग त्यांनी मला एवढं स्टोरी माहिती झाल्या ना, त्यांनी लास्ट लोकेशन सांगितलंच नाही. आणि मग ही गोष्ट माहिती झाली त्या पूजेची रात्रीची 11 वाजताची. मग मी जेवण बनवायचं बंद केलं आणि त्या दरम्यान मग 2024चा बर्थडे होता माझ्या मिस्टरचा जूनमध्ये. पहिलं तर त्यांनी माझी माझी अंगठी आणि कानातलं चोरलंच. मग हां, ते एक विचारायचं राहिलं. ज्यावेळेस तुम्ही ते हातात तुमचं ते अंगठी आणि ते बघितलं, हां. त्यावेळेस मग काय रिएक्शन हां, होती? मी बोलले ना त्याला. मी तिच्यासमोर नव्हती बोलू शकत. कारण तो अच्छा, म्हणजे तिच्यासमोर तुम्ही त्याला काहीच बोलले नाही. काहीच नाही. मला बोलायला परमिशन नव्हती. मी कोणासमोर काही नाही बोलायचं. तर मी म्हटलं तर म्हणे,
"तू काय बघितलंस?" "नाही," म्हणे, "मी घेतलंच नाही तर कुठं देऊ मी तिला?" असं मला बोलला. काही दिवसांनी त्यांनी माझ्या मुलीची चेन चोरली. अरे ते तर यार! झालं चेन चोरली. आता मला सांगा सर, आम्ही दोघंच घरात राहतो. दोघातून कोण तिसरं चोरणार आहे? खोटंच बोलला लिटरली. नाहीच चोरली, नाहीच चोरली. मी इतकं रडली, इतकं भुगली, नाहीच चोरली. आणि सर जेवढ्या-जेवढ्या लोकांनी मला त्याच्याबद्दल जे सांगितलं की नाही, सगळ्यांचे मी रेकॉर्डिंग पण ठेवले होते माझ्या मोबाईलला. जेव्हा तो पण हे अननॅचरल बिहेवियरच काय आहे, की नाही का म्हणजे लग्न झालंय, मुलगी आहे, आपल्याला एक छान बायको आहे आणि हे म्हणजे तेच मला लॉजिकच नाही समजलं. ते पुण्यात येऊन त्याचे असे बिहेवियर कसं काही चेंज झालं माझ्यासाठी पण ते एक सडनली चेंज त्याचा माझ्यासाठी पण एक म्हणजे एक मुलगी समजू शकतो. हां, म्हणजे एक झालं की एक आणि मुलीचं ठीक आहे घरात पण चोरी करायची. घरात पण चोरी करायची. हे म्हणजे हां. मग मला भीतीच वाटली. मग मी माझे महागडे वॉच असायचे. माझे वॉच वगैरे मी सगळं बघायची. हे तर गायब नाही होत ना? "नाही बाई, बघून घे तुझं सगळं व्यवस्थित आणि बघ नाहीतर मला चोरीचा आळ घालशील." असं बोलला. "ठीक आहे, चेन पण तू नाही नेलीस." सर मला जेवढं अंगठी आणि माझ्या कानातलं गेल्याचं जेवढं मला धक्का नाही बसला ना, तेवढा माझ्या मुलीची चेन गेल्याचा बसला. अजूनही आहे. कारण ती खूप कष्टाने मी माझ्या मुलीच्या फर्स्ट बर्थडेला चेन घेतली होती. माझ्या जॉबच्या पण पैशामधून. हे तरी वाटलं पाहिजे होतं ना, की ती मुलीची चेन आहे. आणि जे इयरिंग्स होते छोटे ते माझ्या मोठ्या ताईने माझ्या मिस्टूला 3 महिन्याची झाल्यावर तिने गिफ्ट केले होते. 1.25 ग्रामचे ते इयरिंग्स होते, जे त्यांनी चोरले. ते मुलीचे कानातले होते. एवढं म्हणजे त्याला मुलीबद्दलच आपुलकी नाही म्हटल्यावर तू कसं राहील ना. मग ते झालं. त्याच्यानंतर ना जानेवारी संपला 2025चा फेब, मार्च, एप्रिलपर्यंत त्यांनी पेमेंटच नाही द्यायचं. सर रेंटच्या घरात राहतो. रेंट ₹8,000 आहे, किराणा लागतो आहे आणि बऱ्याच गोष्टी आहे. मुलीची फी भरायची आहे आणि आमचं 2025ला मुलीला आणायचं डिसाईड झालं. माझी मुलगी 20 एप्रिलला माझ्याकडे पर्मनंटली राहायला येणार होती. खूप हॅपी होती बिचारी, की आता मी पप्पाकडे राहणार. एवढे दिवस माझं बाळ आईनी सांभाळलं इचलकरंजीत. कारण इथे डे केअरला ₹10,000 सांगायचे, तर मी आणलंच नव्हतं. तर सगळं ठरलं बरं आणि ह्याने पेमेंटच द्यायचं बंद केलं आणि मला बोलायचं, "अरे, माझ्या मालकाने ना सलून दुसरीकडे शिफ्ट केलं, सो माझ्याकडे त्यांच्याकडे पैसे नाही ना, म्हणून ते पेमेंट एकदमच करणार आहेत." सर मी 1 महिना थांबेल, 2 महिने थांबेल, तिसऱ्या महिन्यात कुठला रेंट मालक थांबणार आहे? रेंट मालकांचे तर मला हे मी जे माझं पेमेंट होतं, मी त्या पेमेंट सगळं घरात खर्च करायची. बाहेरच्याचे जे कर्ज झाले होते आणि जे कर्ज करून ठेवले होते, सगळे नील करायचं, सगळं मी बघायचं. मी याला हे सुद्धा बोलायची, "सर, एक काम कर ना, तू माणूस आहेस ना, तू तुझ्या हातात कारभार घे ना. तू सगळं घर बघ. मला नको काही." नाही म्हणायचा, "मी तुला ₹15,000 महिन्याला देईल, त्या 15,000त तू मेंटेन करायचं." माझ्या Google ट्रान्झॅक्शनला अजूनही आहे. त्यांनी मला 15,000च्या वर ₹1 पण सेंड केलेला नाही कुठल्याच महिन्यात. मला सांगा मी 15,000त पुण्यासारख्या सिटीत कसं मॅनेज करायचं? माझा तर कुठलाच खर्चाचा त्याला नसेल. त्याने मला कधी 8 वर्षात कपडे घेतले नाही, की मला कुठलं गोल्ड घेतलं नाही, की गोल्डचं कुठलं 1 ग्राम सोनं घेतलं नाही. उलट माझंच ते 1.5-2 तोळे सोनं ते त्यांनी लंपास केलं. बापरे! त्याच्यानंतर मग बरोबर 20 एप्रिलला माझी मुलगी येणार होती. 16 एप्रिलला माझ्याच नावाने चिठ्ठी लिहिली, की माझी बायको खूप टॉर्चर करते, तर तिला कंटाळून मी घर सोडून चाललो. व्हिडिओ बनवला, चिठ्ठी लिहिली माझ्याच नावाने. स्वतःचे तर गुन्हे एवढे मोठे होते. आज मी कोणाला सांगेल तर जगाला हे खरं वाटणार नाही, पण जी माझी स्टोरी आहे ती खूप रिअल आणि जेन्युइन आहे. मी यातलं एकही शब्द खोटं बोललेला नाही. कारण ज्याच्यासोबत घडते ना सर, ते त्यालाच माहीत असते. आज मला रडायला नाही येत. माझं खूप रडून झालंय. मी या 7 महिन्यामध्ये जे बघितलं ना, सर तो या सिच्युएशनला घर सोडून गेला. घरात एकही रुपयाचा दाणा नव्हता, अन्न नव्हतं. माझी मुलगी 8 दिवसांनी येणार होती आणि 3 महिन्याचं रेंट थकीत होतं. मला ते एकटीने करायचं होतं. इव्हन तो गेला म्हणून मी मिसिंग कंप्लेंट द्यायला गेली. माझ्या घरमालकीला माहिती झालं. माझ्या घरमालकीने ऑन दी स्पॉट मला रूम खाली करायला लावली. माझ्या पुढे आव्हान बघा, माझी मुलगी 4 दिवसात येतीये, हा मिसिंग आहे आणि मला मिसिंग कंप्लेंट द्यायची नाही म्हणून सांगितली घरमालकांनी. कारण पोलीस आमच्या घरी येतील. तुम्ही रेंटने राहतात. तुम्ही एक काम करा, रूम आताच खाली करा. म्हटलं, "काकू, मी एवढ्या सडनली रूम नाही खाली करू शकत. मला 8 दिवस द्या तुम्ही." त्यांनी दिले बिचाऱ्यांनी. त्या 8 दिवसमध्ये मी रूम बघितली. ते म्हणतात ना, देवाच्या घरात हे नसतो, ते पण कोणीतरी सपोर्टला असते. 1-2 फ्रेंड्स होते, त्यांनी मला रूम शिफ्ट करायला मदत केली. रूम शिफ्ट केली माझी मी दुसऱ्या ठिकाणी
रूम जे पण काही थोडंफार माझं पेमेंट आलं होतं, उधारी इकडून-तिकडून घेतली, ॲडव्हान्स वगैरे दिला, रूम सेटल केली. माझी मुलगी आली. माझी मुलगी आली तर माझ्या अकाउंटला ₹1 पण नव्हता. माझी मुलगी नारळ पाणी मागितली, ते नारळ पाणी द्यायला माझ्याकडे पैसे नव्हते. घरात किराणा नव्हता. कसंबसं याच्याकडून त्याच्याकडून घेऊन मी तिचं संगोपन केलं. म्हणजे ती एखादी महिना माझ्याकडे होती. त्याचं मला काहीच लास्ट लोकेशन त्यांनी जॉबचं सांगितलंच नव्हतं, तो कुठे जॉबला आहे. आता त्याला कसं शोधायचं? पोलीस पण म्हटले, "मॅडम तुम्ही तुमच्या साईडने शोधा, मी पण." मग मला तर रिसर्च करण्याचा किडाच होता आधीपासूनच. मग मी ते ऑसम सलूनलाच जास्त कॉल करायची. "सर प्लीज सांगा तुमच्याच इथं लास्ट लोकेशनला तर कुठे?" "मॅडम तुम्ही प्लीज मला कॉल करू नका. मी माझे दीर आम्ही तिथे जाऊन भेटलो. तिथे जाऊन वेगळी स्टोरी माहिती मिळाली अजून." "काय तुम्ही त्याची बायको आहे?" "खरंच?" शॉकिंगच. म्हटलं, "हो, लग्नाला 8 वर्ष झाले आमचे, असं का शॉक करता?" "काय? मुलगी आहे मला." माझे बाप दीर तर तोंडालाच हात लावले. "बघ सोनू तो किती खोटं सांगतो." तो तर सांगतो मला, की "मी अनाथ आहे, मला आई-वडील नाही, मला बायको नाही, कोणीच नाही, मला खूप पैशाची गरज आहे." रडतच राहायचा एनीटाईम आणि आम्हाला मॅनिप्युलेट करायचा, असं-तसं. तिथून बापरे! पण आम्ही परत आलो. तरी पण माझे कॉल सुरूच कारण मला त्याला शोधायचंच होतं कुठल्या. नंतर ऑसम सलूनलाच मी अजून एकदा कॉल केला. ती एवढं मला बोलायची तरी पण केला. मग तिथल्या एक मॅनेजर होत्या म्हटल्या, "मॅडम तुम्ही एक काम करता का? रिसेंटली ना एक व्हिडिओ पोस्ट झालाय हेअर डोनेशन ग्रुपला." हेअर डोनेशनचे ग्रुप असतात. मग त्या ग्रुपला मी बघितलं. तर याचा व्हिडिओ होता आणि ते सलून होतं. मग ते सलून पण प्रॉपर दिसत नव्हतं. मी एकेका चेअरवरून, एकेका फोटोवरून सलून सर्च करायची. बापरे! आणि मग मी त्या डोनेशनचे याला नंबरला कॉल ते हिंदीमध्ये बोलले. मग ते बोलले, "मॅडम आम्हाला तर एवढी इन्फॉर्मेशन देता येत नाही. पण तुमचा हा जेन्युइन प्रॉब्लेम आहे, तर मी बघतो." मी तेव्हा जॉबलाच होती. मी तो मिसिंग झाला फक्त 3 दिवस सुट्टी घेतली सर. कारण माझ्यापुढे चॅलेंज होतं. माझी मुलगी होती, माझी फॅमिली होती. सो मी सुट्ट्या घेऊन घरी बसून रडणाऱ्यातली नव्हती. सो मला पुढचं एम दिसत होतं. मी 3 दिवस रडले, भुकले, खूप रडले. खूप शोधलं पण त्याला एकटी-एकटीने शोधलं. तो ज्या परिसरात नसेल तेवढा परिसर मी शोधला. मग ते म्हटले, की बघा मग मला सलूनचं नाव माहिती झालं. तो लास्ट लोकेशन कुठं सलूनला होता. रात्रीचे 9 वाजले होते. उठली मी तशीच गेली. ॲडमिनला सांगितलं, "मग सर असा-असा प्रॉब्लेम" शिव्या पण खाल्ल्या ॲडमिनच्या थोड्या. पण काही वाटलं नाही मला आणि गेले मी. बघते तर काय, "तुम्ही कोण?" म्हटलं, "श्रीधर मानेची वाईफ." "काय? तुम्ही श्रीधर?" "अरे त्याचं लग्न आहे ना." त्याचं लग्न आहे म्हणून तो गेलाय जॉब सोडून." म्हटलं, "सर तुम्ही 3 महिने" "काय? मी 3 महिने पेमेंट नाही दिला? कोणी बोललंय तुम्हाला?" 30,000 आत्ताच पेमेंट घेऊन गेला. त्याला 30,000 पेमेंट होतं सर. मला 15,000 पेमेंट सांगायचा. 15,000 कुठे टाकायचा? बापरे! म्हणे, "त्याचं लग्न आहे. मला तर सांगून गेला माझं लग्न आहे वगैरे, वगैरे." सर म्हटलं, "ही माझी मुलगी आहे." मी सगळ्यांना फोटोज दाखवले. एवढं लिटरली म्हणजे त्याने ईच एंड एव्हरी सलूनला बायको आहे, मुलगी आहे, हे काहीच कधीच सांगितलं नाही. कधीच नाही. आणि लग्न आहे म्हणून तिथला पण जॉब लेफ्ट केला. तिथून जो मिसिंग आहे, तर मिसिंगच आहे अजूनही. अजूनही मी शोधते वेड्यासारखी. मी कोरेगाव पार्क शोधलं सर, सिंहगड रोड हा तुमचा रोड शोधला. मी अख्खं पुणं पालथं घातलं. फक्त मी तळेगाव दाभाडे तिकडचा रोड कधीच सर्च मारला नाही. तिकडे कधी इमॅजिनच नाही केलं. कारण तो जॉबला होता ग्लो सलूनला. ग्लो सलून माझ्या हॉस्पिटलपासून फक्त 2-3 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि मला सांगायचा, की मी कोरेगाव इकडे कुठे को कोथरूडला जॉबला आहे. सर कोथरूड कुठे, डांगे चौक कुठे आणि ते वाकड कुठे? खरं म्हणजे चोर माझ्याच शेजारी होता आणि मी विश्वासात घेतलं, पुणे. की तो पुण्यातच जॉबला आहे. आणि मला वाटलं, की त्याला त्रास होते. त्याची बुलेट खराब झाली म्हणून त्याने विकली सुद्धा हे मला पण नाही माहिती. त्याच्या एका मित्राकडून समजलं. तो लांब जातो म्हणून मी माझी ॲक्सेस त्याला दिली. 2 जॉब करत असून पण मी बसने प्रवास केला. त्याला त्रास नको व्हायला म्हणून. नशीब तो घर सोडून जाताना माझी गाडी सुद्धा ठेवून गेला. नाहीतर ती गाडी जरी नेली असती, तर ती गाडी पण गेली. गाडी ठेवली याच्यासाठी, ती गाडी माझ्या नावावर होती. पण हे बघा ना, ड्रास्टिकली चेंज आहे हे, की एक चांगला मुलगा ज्याचं घरचं वातावरण एवढं चांगलं आहे. पुण्यात आल्यानंतर असाच काय अचानक बदलतो तो, की लिटरली फक्त मित्रांची वाईट संगत, वाईट मित्र त्याचे जेवढे पण मित्र होते सगळे अनमॅरिड होते. चला मित्र मी म्हणतो, की चला त्याचे मित्र जरी अनमॅरिड असले, पण तरी सर त्याचे मित्र याला तरी चांगले याला होते. तरी अक्कल पाहिजे अक्कल ना, की पाहिजे. हो. की आपल्याला मुलगी आहे, बायको आहे, आपला एक संसार आहे. तर अशा गोष्टी करायच्याच कशाला? माझी खरी वाट सांगू सर कुठून लागायला सुरू झाली? जे-एन सलूनपासून. जसा तो जे-एन सलून जॉइन केला, तिथे सगळ्या महिला मंडळ होतं. त्या महिला मंडळांनी त्याला इतकं लाडवून ठेवलं होतं. त्यांनी
इव्हन त्या मला ओळखत होत्या तरी सुद्धा त्यांनी माझ्या फॅमिली मेंबरला या मला कोणालाच काही सांगण्याचा प्रयत्न केला. जर त्यांनी त्वरित सांगितलं असतं आणि सर मी त्याला बोलायचे, "बस झालं पुणे, चल आता चल." तो म्हटला, "काही पण होऊ दे, मी पुणे कधीच नाही, सोडणार नाही." मला तर हे वाटतं बरं का, की आपलाच व्यक्ती जर खराब असेल ना, तर समोरचं कितीही हां. दुसऱ्या लोकांचं कितीही जरी असेल ना, तर ते हेच नाही आणि हे किती चुकीची गोष्ट आहे. एक एवढी गोड मुलगी आहे तुम्हाला आणि त्याला स्वतःच्या मुलीबद्दल 1% सुद्धा काही वाटत नाही म्हणजे काहीच वाटत नाही. कधीच वाटलं नाही. फक्त एका तिसऱ्या तिराईक एखाद्या व्यक्तीसाठी किंवा स्त्रीसाठी जर अशा गोष्टी करत असेल, तर ते किती चुकीचं आहे. मग पहिले एक तर गोष्ट आता इथून पुढे तर मग तुमचं भविष्य काय? तेच ना मला माझ्या मुलीची चिंता आहे, माझ्या मुलीचं. आताच कालचीच गोष्ट आहे, तर मला काल डायव्होर्सची नोटीस येते. अचानकपणे डायव्होर्सची नोटीस माझ्या हॉस्पिटलच्या ॲड्रेसवर येते. मला मुलींचा कॉल येतो, "सोनाली असं-असं लेटर आलेलं आहे, घेऊ का?" म्हटलं, "काय असेल?" मला वाटलं काहीतरी असेल म्हणून घ्या. ट्विस्ट सांगते तुम्हाला एक. जी माझ्या मुलीची चेन चोरली होती, तो बोलला नाही चोरली. त्या चेनचं लेटर मला 4 महिन्यापूर्वी आलं. मला नाही आलं, गावाला आलं. त्यांनी ते एका बँकेमध्ये गहाण ठेवले, जनता बँकेमध्ये चिंचवडच्या. त्या ब्रांचवाल्यांनी गावचा ॲड्रेस शोधला आणि गावच्या घरच्या ॲड्रेसवर ते लेटर पाठवलं, की त्या चेनची 1 वर्षाची मुदत संपलेली आहे. म्हणजे 25ला मुदत संपली. त्यांनी 24ला चोरली. मी सांगितलं तुम्हाला 24 ते 25 तर ती प्लीज कोणी असेल त्याचं ओळखीचं त्यांनी सोडून घेऊन जावा. आई म्हटलं, "त्याची बायकोच पुण्यात राहते. तिला सांगा ना तुम्ही." मी बायको असल्यावर ऑब्व्हियसली ना, तो बापरे! बोलला, की "मी चोरली नाही." मग सर श्रीधर मानेच्या नावाने ती चेन गहाण कोणी ठेवली? प्रश्न आहे ना. मग मी गेली ना सर, तुम्हाला बोलले ना माझा जीव खूप त्या चेनमध्ये होता म्हणून. त्या अंगठीत एवढा नव्हता तेवढा माझ्या त्या चेनमध्ये होता. कारण ती माझ्या मिस्टूची चेन आहे. माझ्या मुलीवर जर कुठली पण गोष्ट आली, तर मी कुठल्या पण थराला जाऊ शकते. बरोबर. मी मी गेले सर त्याच दिवशी माझ्याकडे पैसे नव्हते. त्यांनी सांगितलं 17,000 ला त्यांनी गहाण ठेवले. व्याजासकट ₹19,760 तुम्हाला भरायचे. आणि मग मी इकडून-तिकडून पैसे माझ्या मैत्रिणी खूप छान आहेत सर. मी जेव्हा एका शब्दाला हाक मारली तर धावून येतात. मी लगेच फोन केले. माझ्या अकाउंटला त्यांनी पैसे टाकले. मी तशीच गेले. काही विचार नाही केला. म्हटलं, "मी आत्ताच्या आत्ता पैसे टाकते. मला चेन द्या." त्यांनी मला एवढा दावा दिला, की काही पण होऊन तुम्हाला 3 ते 4 महिन्यात चेन भेटून जाईल. ती चेन भेटेल. मी पैसे पण भरले. मी मॅरेज सर्टिफिकेटचा पुरावा पण दिला. त्यांचं हं. म्हणणं एकच, की तुमचं डॉक्युमेंट्स जे आधार कार्ड आहे ते नवऱ्याच्या नावाचं नाही, पप्पाच्या नावाचं. अरे म्हटलं मॅरेज सर्टिफिकेट आहे ना, एवढं म्हटलं मी कोर्टातनं मॅरेज सर्टिफिकेट केलं. हे मग काय आहे? हा पुरावा आहे लग्नाचा. त्यांनी 2-3 महिने टहलवलं. शेवटी त्यांनी बोलले, की "श्रीधर माने बेपत्ता आहेत. ते कधीही येऊ शकतात, कधीही चेनची मागणी करू शकतात." पण सर म्हटलं, "ती माझ्या कष्टाची त्यांनी चोरलेली आहे. मी मिसिंग कंप्लेंट केली." त्यांनी काही ऐकलं नाही आणि मला ती चेन दिली नाही. मग मी शेवटी माझे पैसे त्यांना परत मागितले. मी म्हटलं, "ज्या दिवशी मिसिंग तो त्याला शोधेल." आणि मला खरं तर शोधायचं आता त्याला त्या चेनसाठी पण आहे. कारण माझ्या मुलीची चेन आहे, ती त्याच्या सहीशिवाय भेटणार नाही ती. बरोबर. म्हणजे तो जे बोलला, की मी चेन चोरलीच नाही. मग हे तर सिद्ध झालं ना चेन त्याने चोरली. मग त्याच्यावरून पण सिद्ध होते, की अंगठी आणि कानातलं त्यानेच चोरलेलं आहे. कारण दोघांशिवाय घरात तिसरा व्यक्ती राहतच नाही. नाही ही अशी व्यक्ती हा पुढे संसार काय चालवणार आहे? आणि त्या ती तिसऱ्या मुलीला तरी तो काय सुखी ठेवणार आहे? काय माहिती त्या तिसऱ्या मुलीलाच माहिती तिने त्याच्यामध्ये काय बघितलं. काहीतरी वेगळं बघितलं असेल, जे मी नसेल बघितलं. आणि तर कालचीच एक गोष्ट म्हणजे काल नोटीस येते मला डायव्होर्सची. एक वकील आहेत निगडीच्या. त्यांचं दडेगाव दाभाडेमध्ये कार्यालय आहे. तिथून ती नोटीस येते. नोटीसमध्ये तो जे वागला ते पूर्ण माझ्या बाबतीत लिहून पाठवलंय त्यांनी. मी बाप मी म्हणे मी बेजबाबदार व्यक्ती आहे. मी काडीमाप फासणारी व्यक्ती आहे. मी आत्मकेंद्री आहे. मी मतलबी आहे. मी बेजबाबदार आहे. मी स्वतःचाच विचार सर मी जर स्वतःचा विचार केला असता, बेजबाबदार असती, तर आज माझ्या मुलीला घेऊन राहिली नसती. इव्हन माझ्या जॉइंट फॅमिलीला घेऊन मी थांबली नसती. जरी मी पुण्यात आहे, पण मी सगळ्यांच्या अटॅचमध्ये आहे. जिथे प्रोग्राम असेल मी तिथे उपस्थित असते. असं मी दूर नाही टाकलं कोणाला. बेजबाबदार असते तर माझ्या मिस्टूची स्कूलची फी मी भरलीच नसती. जर बेजबाबदार असती तर मी पळून गेली असती. बरोबर मी आहे. आहे तिथेच आहे. अजूनही जिथे जॉबला होती तिथेच जॉब करते. जिथे राहत होती त्याच एरियात राहते. एवढंच आहे की 2 घर सोडून दूर राहते. कुठेच पळून गेली नाही. ह्याच्यात बेजबाबदारपणा कुठून दिसतोय? नक्कीच ॲक्चुअली हे जे उलट्या केसेस टाकणं किंवा अशा नोटिसा पाठवणं, म्हणजे जर आपल्याला संसारच करायचा नाहीये, तर तुम्ही लग्नच कशाला करता ना? तेच आणि ना. दुसरी गोष्ट जरी लग्न केलेलं आहे, तुम्हाला एक छानशी मुलगी आहे, तर तुम्ही म्हणजे
हे असं फार डोक्यात गेल्यासारखं किंवा एवढं मेंटल सारखं वागणं म्हणजे खरंच हे शहाण्या माणसाची लक्षणच नाहीयेत ही. नाहीच आहेत सर. मी तर त्याला बोलायची, "तुझी सायकियाट्रिस्टला ट्रीटमेंट करण्याची गरज आहे. चल." ॲक्चुअली तो नाही बोलायचा डायरेक्ट, "तू कर, तुलाच गरज आहे." सर इतकं लिटरली डिप्रेशनमध्ये मी हाय डिप्रेशनमध्ये गेले होते ना, मला कामावर चिड व्हायची, मिस्टेक व्हायला लागल्या. मी ओरडासुद्धा खायला लागले. पण खरं सर माझ्या हॉस्पिटलचा स्टाफ इतका छान मिळाला आणि त्यांनी मला पूर्ण डिप्रेशनमधून बाहेर काढलं, पूर्ण. मैत्री त्याच्यासाठीच असते. त्यांनी मला "सोनाली नाही, असू दे, असू दे, असू दे" असं म्हणून. आणि ह्या 7 मंथ नंतर त्यांनी ती नोटीस पाठवली. नोटीस स्वतःच पाठवतो आणि नोटीसचे 5,000 मलाच भरायला लावतो. त्या छोट्याशा मुलीचा खर्च कधी केला नाही त्या माणसाने. त्या त्या नोटीसमध्ये उल्लेख सुद्धा केला नाही, की मी माझ्या मुलीचा खर्च करतो आणि तो मला कुठल्या हक्काने पैसे मागतोय. अर्थातच. तर आणि अफेअर स्वतः केले आणि माझं नाव बदनाम करतोय, की मी अफेअर्स केले. मग मी अफेअर्स केले तर मी पळून का नाही गेली? माझ्या Instagramचं तुम्ही डीपी बघा. माझ्या नवऱ्यासोबतचाच डीपी आहे. माझ्या Instagramला माझ्या नवऱ्यासोबतचे सगळे फोटोज आहे. Facebookला आहेत. माझं जर कुठे अफेअर्स असतं, मला कोणाशी लग्न मी सगळं डिलीट केली असती मेमरीज. काहीच ठेवलं नसतं, प्रूफच ठेवले नसते. तुम्ही बरोबर. आजही जरी माझ्या घरी माझ्या रूममध्ये आलात, माझ्या रूममध्ये आमच्या दोघांचे फोटोज लागलेले आहेत. का लागलेले आहेत? मला सगळे बोलतात, "अरे सोनाली आता तरी विसर ना, तो गेला तरी तू का त्याचे फोटो घेऊन बसली आहे?" म्हणतो, "नाही मला माझी एक आठवण आहे." सर जाताना तो माझं मॅरेज सर्टिफिकेट, माझं लग्नाचा अल्बम आणि माझ्या मुलीचा बर्थडेचा अल्बम ह्या तिन्ही गोष्टी चोरून घेऊन गेला. ज्या लॉकरमध्ये गोष्टी होत्या, कपाटचं लॉक तोडून चोरून घेऊन गेला. कुठला व्यक्ती आहे असा हा? अवघड आहे. तर मित्रांनो, बघितलं म्हणजे लिटरली मुलं आजकाल लग्न करतायत. लग्न झाल्यानंतर त्यांना एक छोटंसं बाळ होतं, मुलगी होते. एवढा सुखाचा संसार चाललेला आहे आणि हे असं बाहेर पडल्यानंतर कुठल्यातरी एखाद्या स्त्रीच्या पाठीमागं लागणं आणि पूर्ण संसाराची वाट लावून घेणं. तर ह्या गोष्टींचा काय अर्थ नाहीये. बरं ते रिलेशन सुद्धा आहे ना, 2 दिवसाचं ते रिलेशन. त्याच्यासाठी तुम्ही अख्खा आयुष्याचा संसार तुम्ही मोडताय. एखाद्या तुम्ही जी एक मुलगी आहे, जिच्यासोबत तुम्ही लग्न केलेलं आहे, पूर्ण तिचं अख्खं आयुष्य बरबाद होतं आणि तिची आत्ता आलेली जी नवीन मुलगी आहे, की तिला अजून जगामध्ये तिने पाय पण टाकलेला नाहीये व्यवस्थित. मग तिचं भविष्य काय? तर ह्या अशा घटना घडल्या नाही पाहिजेत. अशा मुलांना तर लिटरली म्हणजे खरं त्या लेडीजनीच मारला पाहिजे चांगला. म्हणजे हे असं कारण त्या स्केलचाच माणूस आहे, त्या लेव्हलचाच माणूस आहे तो. तर आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली? मला नक्की सांगा आणि मॅम तुम्ही आज आलात, आम्हाला पॉडकास्ट दिला त्याच्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद. तुमचे थँक पण धन्यवाद सर. तुम्ही मला बोलवलं. थँक खूप मोठा थँक थँक्स.